गेल्या 4 दिवसांपासून आपण हा जो गुरुचरित्राचा प्रपंच या ठिकाणी सुरू केलेला आहे, तर रोज सारखीच आपण आजही ह्या प्रपंचाची सुरुवात मंगलाचरणाने करू. सगळ्यांनी आपले डोळे बंद ठेवायचे आहेत आणि डोळे बंद करून आपली कुलस्वामिनी माता, आपले सगळे आई वडील पूर्वज, आपल्या घरातली कुलदेवता सगळ्यांचं मनामध्ये स्मरण करायचं आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने हा यज्ञ परिपूर्ण हो. गंगा मातेचं स्मरण करायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सरस्वती नमस्यामि वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. जमदग्निप्रियां देवी रेणुकामेकमातरं कार्यारंभे प्रसीदत्वं नमामि कुलदेवतां. सह्याद्रिशीर्षे विमले वसन्तं गोदावरी तीरपवित्रदेशे यद्दर्शनात् पातकमाशुनाशं प्रयाति तं त्र्यम्बकमीशमीडे. यदक्षरमनाख्येयम् आनन्दम् अजकेवलं श्रीमन्निवृत्तिन्याथेति ख्यातं दैवतमाश्रये. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. त्र्यम्बकस्य जटोद्भूते गौतमस्य अघनाशिनी सप्तधा सागरं यान्ति गोदावरी नमोस्तुते. काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. यतीन्द्रं सद्गुरुं वन्दे श्रीनृसिंहसरस्वतीं श्रीमद्दत्तावतारं च कृपादानमपेक्षसे. आदौ ब्रह्मा मध्ये विष्णुरन्ते देवः सदाशिवः मूर्तित्रयस्वरूपाय दत्तात्रेय नमोस्तुते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय. श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज की जय. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय. त्र्यंबकेश्वर भगवान की जय. कपालेश्वर भगवान की जय. गंगा गोदावरी माता की जय. श्री रामचंद्र भगवान की जय. आज वसंत पंचमी आहे. सरस्वती मातेचा पुन्हा एकदा श्लोक आपण एक श्लोक म्हणू, सरस्वती मातेला नमस्कार करू आणि या वसंत पंचमीच्या शुभ मुहूर्तावर पुन्हा या व्याख्यानाच्या, या सद्गुरूंच्या भक्तिरसाच्या प्रपंचाला सुरुवात करू. पावकानाः सरस्वती बाजे बाजिनीवती यज्ञं वष्टुधिया वसुः. सरस्वती माता की जय. आपण गेल्या 4 दिवसापासून या ठिकाणी सद्गुरूंच्या भक्तीचा, सद्गुरूंच्या कृपेचा, सद्गुरूंच्या अस्तित्वाचा, सान्निध्याचा, त्यांच्या आपल्याला लवलेश मिळावा आहे की नाही. कवी म्हणतात लवलेश जरी मिळाला, नुसता लेश आहे की नाही. ईश्वराचा लेश मिळे तरी मूढ यत्न शेवटी जातो. मूढ यत्न म्हणजे काय की मला माहिती नाही. आपण म्हणतो की नाही, काल पण आपण आरती केली, परवा केली, रोज घरी आरती करतो. आवाहनम न जानामी तवार्चन पूजांचैव न जानामी. मला माहिती नाही आहे काही. हे जे काही मी करतोय ना, हे माझ्या परीने यथायोग्य वाटतंय, जे माझ्या परीने करता येतंय ते करतो. नाहीतर तूच बनवलेल्या ह्या विश्वामधून तुला काय द्यावं. गंगेत उभं राहायचं आणि गंगेलाच तिचं जल व्हायचं. तरी पण ती गंगा माता, ही गोदावरी माता त्याही भक्तीने प्रसन्न होतेच. आणि भगवंताचं असंच आहे, सगळं त्यानेच निर्माण केलेलं आहे. आपण त्याच्यातलंच त्याला वाहतो, म्हणजे फार काही मोठी गोष्ट करतो असं काही विशेष भाग नाही. पण तरीही तो त्याच्यानेही संतुष्ट होतो. आहे की नाही. घरी वडील असतात, आई असते,
मुलगा काय करतो, त्यांची लग्नाचा वाढदिवस असतो. मग लग्नाच्या वाढदिवसाला त्यांच्यासाठी एक गिफ्ट आणतो, त्यांना द्यायला एक भेटवस्तू आणतो. मग मुलगा कमवत नाही, मग तो काय स्वतःच्या पैशाने आणतो का? नाही, त्यांच्याच पैशाने आणतो. पण तरी त्या भेटवस्तूने आई वडिलांना बरं वाटतं की नाही? त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. लहान भाऊ कमवत नाही, मोठ्या भावाला आईकडूनच पैसे घेऊन काहीतरी नेऊन देतो, बरं वाटतं की नाही? मुलगा कमवत नाही, घरातल्या त्याच्याने काहीतरी आणून देतो, बरं वाटतं की नाही? त्वमेव माता पिता त्वमेव. आई वडील भाऊ सगळा जर हा भगवंतच आहे, तर त्यालाही त्या भावनेने बरंच वाटतं की सगळं माझं आहे. त्यांनाही माहिती आहे, भगवंताला माहीत नाही असं काही नाही. पण तरीही दातृत्व दिसलं, देणं दिसलं की भगवंताला थोडं बरं वाटतं. उक्ती आहे, विनोबा भावेंची एक गोष्ट आहे, ते त्यांची आई त्यांना सांगते, देतो तो देव आणि राखतो तो राक्षस. देण्याची वृत्ती ज्याच्याकडे आहे ना, त्याला देव असं म्हटलेलं आहे, त्याला दत्त म्हटलेलं आहे. दत्त म्हणजे देणे, दातृत्वाचा हा धातू आहे दत्त. ज्याच्याकडे देण्याची वृत्ती आहे. मग सद्गुरू त्यांना का म्हटलंय? कारण त्यांच्याकडे ज्ञान देण्याची वृत्तीच आहे. चला कल्पतरूचे आरव, त्यांना म्हटलंच आहे सद्गुरू, ज्ञान देण्याची काय आहे? वृत्ती. कथेला सुरुवात करण्याच्या आधी आपण एक बोध कथा ऐकू आणि मग आजच्या प्रपंचाला सुरुवात करू. देण्याची वृत्ती कशी आहे भगवंताची? शास्त्र सांगतं, दिल्याने वाढतं. कशाने वाढतं? दिल्याने. दिल्याशिवाय काही वाढत नाही. तुम्ही दिलं म्हणजे वाढणार. सामान्य दृष्टीने आपल्याला वाटतं असं कसं होईल? दिलं म्हणजे कमी होणार की नाही? सामान्य दृष्टीने काय होणार? कोणालाही दिलं तर काय होणार आहे? माझ्याकडचं कमीच होणार आहे. पण शास्त्र उलट सांगतं. शास्त्र म्हणतं तुम्ही दिलं म्हणजे वाढतं. कसं? कालिदासाची आणि भोजराजाची एक कथा आपल्याला सांगितली जाते, बरेच जणांनी ऐकली असेल. कालिदास, काही इतिहासकार म्हणतात की कालिदास हे विक्रमादित्यांचे समकालीन आहे. काही त्यांचा संबंध भोजराजाशी जोडतात. आपल्याला इतिहासात जायचं नाही आहे. इतिहासाचं संशोधन हा आपला विषय. आपल्याला सार महत्वाचं आहे. आपल्याला गोष्टीचं काय महत्वाचं आहे? सार. राजांची नाव, अगदी गोष्टीतल्या कालिदासांचं नाव बदललं किंवा राजाचंही बदललं तरी आपल्याला महत्वाचं काय आहे? गोष्टीचं सार महत्वाचं आहे. प्रगाथाने अशी एक गोष्ट कालिदासाची आणि भोजराजांची सांगितली जाते की कालिदास एकदा दुपारी 12 वाजता काहीतरी महत्वाचं काम निघालं म्हणून रस्त्यावर बाहेर आले आणि चालत होते. रस्त्याने राजवाड्याकडे जायला. कालिदास हे भोजराजाचे राजकवी आहे आणि राजवाड्यात काहीतरी महत्वाचं बोलावणं आलं म्हणून ते त्यांच्या घरातून निघाले. आता वेळेवर काही त्यांना घ्यायला पालखी वगैरे काही आलेली नाही. ते तसेच पायी राजवाड्यात निघाले. जाता जाता कालिदासांना एक व्यक्ती दिसला ज्याचं वय खूप वृद्ध आहे, वयोवृद्ध आहे. पाठीमध्ये तो व्यक्ती थोडा वाकला आहे आणि तो चाललेला आहे रस्त्याने. 12चं तळपतं ऊन आहे. कालिदासांना स्वतःला चालायला अडचण होते उन्हामुळे. त्यांना विचारलं की का हो, म्हणे एवढ्या दुपारचं तुम्ही कशाला बाहेर निघालात आत्ता? तेवढं नाही, महत्वाचं खूप काम आहे, जायलाच पाहिजे म्हणून बाहेर निघालो आहे, पण या उन्हाने काही मला चालता येत नाही. चटके बसत आहेत पायाला, फार चटके बसत आहेत. या उन्हाने मला चालता येत नाही म्हणे. कालिदास म्हणे असं चालता येत नाही? बरं, मग आता काय करावं? कालिदासांनी काय केलं? त्यांची जी चप्पल होती ती त्याला घालायला दिली की बाबा ही माझी चप्पल आहे, ही तुम्ही घाला आणि म्हणजे तुम्हाला काय होईल? चालणं थोडंसं सोपं होईल. माझी चप्पल तुम्ही घाला म्हणजे तुम्हाला या ठिकाणी चालणं थोडंसं काय होईल? सोयीस्कर होईल आणि तुम्हाला उत्तमरित्या चालता येईल. काही अडचण राहणार नाही, पुढच्या प्रवासाला निघता येईल. कालिदासांनी त्यांना चप्पल दिली. पण आता कालिदास राजकवी, त्यांनाही कुठे उन्हात चालायची सवय. चप्पल त्यांना दिली, त्रास यांना व्हायला लागला. यांनाही काही पुढे पाऊल टाकता येईना. थोडं लडखडत कसं तरी पुढे चालत आले. पुढे चालत आल्यावरती भोजराजाचा हत्ती तो माहुताने नेला होता आंघोळीला.
आंघोळ झाली, माहू स्वच्छ झाला, त्याच्यावर पुन्हा पालखी धुवून पुसून सगळी बसवली. त्या हत्तीची आंघोळ होईपर्यंत पालखी स्वच्छ झाली. मग ती भोजराजाची सगळी अंबारी त्याच्यावरती बसवली, हत्तीवरती ती अंबारी बसवली आणि आंघोळ घालून माहून तो हत्ती परत घेऊन यायला लागला. घेऊन यायला लागल्यावरती त्यांनी रस्त्यात बघितलं की अरे हे तर कालिदास दिसतात, आपले राजकवी, हे पायी पायी चाललेले दिसत आहेत आणि यांना चालायला काही जमत नाहीये. मग तो माहूत त्यांच्यापाशी थांबला आणि त्यांना म्हणे कविराज, ह्या अंबारीत बसता का? ते म्हणे अरे राजाची अंबारी, कसं बसायचं? ते म्हणे अहो नाही, पण तुम्हाला फार त्रास होतोय, मी आग्रह करतो तुम्ही बसा, भले गादीवर अगदी बसू नका, थोडं अंबारीत थोडंसं साईडला बसा, मोठी अंबारी आहे, थोडंसं पुढे सरकून बसा, पण बसा आता, तुम्हाला तुमच्या पायांना फार त्रास होईल म्हणे. त्यांनी ऐकलं, ते अंबारीत बसले. अंबारी थोडीशी पुढे गेली, हत्ती थोडा पुढे गेला अंबारी घेऊन राजवाड्याकडे. आणि तेवढ्यात त्या नगरामध्ये काय चाललेलं आहे, आपल्या नगराचा एक फेरफटका घ्यावा, दुपारी कसं ऊन आहे, काय उन्हाळा झालेला आहे याची माहिती घ्यावी, किती त्रास होतोय ही स्वतः माहिती घ्यावी म्हणून भोजराजा स्वतः घोड्यावरती तिथून आला. सगळ्या सैन्य दलाला, त्याचे सगळे सेवक जे काही असतील त्यांना घेऊन हा राजा स्वतः हत्तीपाशी आला. आणि त्यांनी बघितलं अरे आपला हत्ती, आणि आपल्या हत्तीमध्ये कोणीतरी भलतंच बसलंय. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने जवळ येऊन बघितलं का हत्ती उंच, सूर्य मोठा प्रखर, त्याला दिसायला तयार नाही कोण बसलंय. त्याने असं जवळ येऊन बघितलं तर कालिदास दिसले. त्याला कोणीतरी बसलंय म्हटल्यावर थोडा राग आला होता, पण कालिदास बसलेले दिसल्यावरती थोडा राग त्याचा कमी झाला की आपलेच राजकवी आहे, काहीतरी कारणाने यांना बसवलेलं असेल, विचारायला पाहिजे का बसले म्हणून. यांचं पहिले विचारू, मग योग्य नाही वाटलं तर रागू, पण पहिले आता विचारू असं आपलं होतं की नाही. आपल्याला राग येतो, मला वाटतं हा नाही, विचारू एकदा काय झालं म्हणून, तर विचारू. कालिदासांना त्यांनी विचारलं का हो म्हणे कविराज म्हणे. त्यांनी घोडा असा हत्तीच्या शेजारी येऊन थांबवला आणि त्यांना विचारलं का हो म्हणे कविराज, काय झालं म्हणे आपल्या हत्तीचं, तुम्ही माझ्या अंबारीमध्ये कसं काय बसले? तिथे त्या कालिदासांनी जे भोजराजाला उत्तर दिलंय ना, ते उत्तर फार महत्वाचं उत्तर आहे की नाही. कालिदास भोजराजाला म्हणतात, भोजराजाने कालिदासाला विचारलं माझ्या हत्तीत कसे काय बसले, एवढ्या वर माझ्या जागेवर जाऊन बसले, आज काय कारण आणि कुठल्या काय कारण झालं म्हणून तुम्ही तिथपर्यंत पोहोचले? इतर वेळेस तुम्ही काही जात नाही, तुम्ही गेले नसते असे, पण स्वतःच रस्त्याने तुमच्या पालखीने जात असते तर हत्तीपर्यंत जाण्याचा योग तुम्हाला येण्याचं काही कारण नव्हतं. माझ्या अंबारीत बसण्याचा योग तुम्हाला कुठल्या कारणाने जुळून आला ते तरी सांगा. राजाच्या जागेवर बसण्याचा योग जुळून आला, एवढं काय पुण्य केलं तुम्ही ते तरी सांगा, असं त्यांनी सहज त्यांना विचारलं. कालिदासांनी भोजराजाला सांगितलं उपानहम मया दत्तम, उपानहम माझी चप्पल होती, उपानहम मया दत्तम देऊन टाकली. कशी होती? जीर्ण कर्ण विवर्जितम. अहो नुसती चप्पल नाही दिली, तिचा अंगठा तुटलेला होता, तिचा जो वरचा पट्टा होता तो तुटका होता, खराब चप्पल. उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारोहण. तेवढं पुण्य घडलं माझ्याकडून. काय कुठलं पुण्य घडलं? तुटकी चप्पल दुसऱ्याला देण्याचं, पण कधी त्याच्या गरजेच्या काळात. हे पण महत्वाचं, नुसती तुटकी चप्पल देण्याचं पुण्य नाही घडलं, त्याच्या गरजेच्या काळात मी काय दिली, माझ्याकडे तुटकी होती पण त्याची गरज भागेल एवढी होती म्हणून त्याला दिली. उपानहम मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारोहण दत्तम वैहित तद्गतम. ती दिली म्हणून काय झालं, मला आज तुमच्या जागेवर बसता आलं, एवढं पुण्य मिळालं. ती दिली नसती तर हा थांबला नसता, मी मला यांनी पाहिलं नसतं. मग तो कालिदास काय सांगतायत, कशाने वाढतं? आपला मुद्दा कुठे चालला होता? दिल्यानी वाढतं, दिल्याशिवाय हा योग आला नसता. कालिदासाचं स्वतःचं सामर्थ्य होतं का?
राजाच्या याच्यावर जाऊन बसण्याचं, राजाच्या आसनावर जाऊन बसण्याचं. राजकवीचं सामर्थ्य नाही राजाच्या आसनावर बसण्याचं, पण हा योग का जुळून आला? उपानहं मया दत्तम, मी माझी चप्पल दिली म्हणून जुळून आला. म्हणजे गोष्टी कशाने वाढतात? दिल्यानी वाढतात. गोष्टी कशाने वाढत जातात? दिल्यानी. दानात सहस्त्रपट फळ सांगितलंय शास्त्राने. दान दिलं म्हणजे अहो जमिनीला धान्य द्यावं लागतं, तेव्हा ते झाड येतं आणि त्या झाडाला 100 धान्य लागतात. जमिनीला धान्य दिलं नाही, पुरचुंडीत बांधून ठेवलं की तिला किडे लागतात. धान्याला धान्य जमिनीत टाकल्याशिवाय लागत नाही. विश्वासाने द्यावंच लागतं. पहिल्या माणसाला कोणीतरी वेड्यातच काढलं असेल की नाही, काय जमिनीत टाकून दिलंय गहू, काय होणार आहे? वेड्यात काढलंच असणार. पण शास्त्र सांगतं दिल्याने वाढतं. वाढतं कशाने? दिल्याने. आणि दत्तगुरु काय देतात? ज्ञान देतात. अखंड ज्ञान देत राहतात. ज्ञान तर अशी गोष्ट आहे की जी दिल्याने कमी सुद्धा होत नाही, उलट वाढतच जाते, प्रत्यक्षात वाढते. आपली रिव्हिजन झाली की आपलं ज्ञान अजून दृढ होत चालतं, संपत नाही. बाकीच्या गोष्टी तरी दिल्याने थोड्या काळापुरत्या का होईना आपला खिसा रिकामा होणार आहे. आपल्याकडचं एक थोडंसं घरातलं जेवण आहे, अन्न आहे, आपण दुसऱ्याला दिलं, अन्नदान केलं. अन्नदानाचं फळ सहस्त्रपट आहे, पण सामान्य दृष्टीने बघायला का होईना थोड्या वेळ काय होणार आहे? आपल्या घरातली ते भांडं रिकामं दिसणार आहे. आपल्या खिशात 10,000 रुपये कुठेतरी देणगी दिली. देणगी दिल्याने आपल्याला पुण्य वाढणारच आहे, त्याचं सहस्त्रपट शास्त्राच्या म्हणण्यानुसार मिळणारच आहे. पण थोड्या वेळ का होईना 10,000 रुपयाचा खिसा रिकामा दिसणार आहे. पण ज्ञानाच्या बाबतीत तर तसं अजिबात होत नाही. ज्ञानदान हे असं दान आहे की जे व्यावहारिक दृष्टीने सुद्धा कमी होत नाही. ज्ञान दिलं की काय होतं? लगेच वाढतं. आपण दिलं की आपली त्या गोष्टीचा सराव होतो. सराव झाला की आपलं ज्ञान काय होत जातं? अजून दृढ होत जातं. ते कमी तर होतच नाही. मग सद्गुरू हे ज्ञानदान करतात. मग आता आपण सद्गुरूंच्या सेवेची आज पुन्हा सुरुवात करू. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सिद्धमुनी तूतारक भवारणी साधू सुधार सामुते श्रवणी पूर्ण केला दातारा गुरुचरित्र कामधेनू ऐकता न धाय माझे मनू कांक्षा होतसे अंतःकरणू कथामृत ऐकावया. आणि भिल्लवडी स्थानावरती भिल्लवडीच्या स्थानावर सद्गुरू राहत आहेत आणि तिथे सद्गुरू रोज काय करतायत? भिक्षा मागायला जात आहेत. सद्गुरू कशाला जातात? भिक्षा मागायला रोज जातात. आणि रोज ते एका गरीब जे घर आहे त्या गावातलं गरीब ब्राह्मणाचं एक घर आहे, तिथे जाऊन बऱ्याचदा भिक्षा मागतात. तिथले लोक सगळे म्हणतात अहो त्याच्याकडे काही नसतं, तो स्वतःच कुठून कुठून मागून जे मिळेल ते आणतो, त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चाललेला आहे, त्याच्याकडे काही नाही आहे. आमच्या घरामध्ये रोज पंचपक्वान्य बनतात. हे यतीश्वर महाराज थोडे विचित्र आहे, हे नेहमी सारखे नाही. हे आमच्या घरात येत नाही, त्याच्या घरात जातात. काय कारण आहे आम्हाला काही कळत नाही. पण सद्गुरू मात्र काय करतात? नेहमी त्याच्या घरामध्ये भिक्षा मागायला जात राहतात. एक दिवस ते भिक्षा मागायला जातात आणि घरामध्ये आवाज देतात. त्यांची पत्नी धावत धावत बाहेर येते, पण ती बिचारी फार चिंतामग्न अवस्थेत असते, चिंतेत असते. तिच्या चेहऱ्यावरती चिंता दिसते. सद्गुरू तिला विचारतात, काय बाई तुला कसली चिंता आहे? ती म्हणते, अहो महाराज आज तुम्हाला भिक्षा घालता येणार नाही. मी का? पण भिक्षा घालायला माझ्या घरात काहीच नाही, शिल्लकच नाही काही. असं म्हणे. खोटं बोलतेस म्हणे माझ्याशी. अगं गुरूंशी खोटं बोललं की मोठं पातक लागतं, खोटं कशाला बोलतेस? नाही खरं सांगते, थोडंसं जरी काही असतं तरी ते आम्ही खाण्याच्या आधी तुम्हालाच दिलं असतं, पण काहीच नाही. ते काय? सद्गुरू तिला म्हणतात, अगं काय खोटं सांगतेस? ही म्हैस आहे की नाही घराबाहेर बांधलेली? तुझ्या घराच्या गोठ्यात म्हैस बांधली आहे, तिचं दूध काढून दे, दे तिचं दूध काढून मला. ती म्हणते, अहो ही म्हैस कसली? हे तर गाढव आहे. अहो या म्हशीला काही नाही, ही वांझ म्हैशी आहे. हिचा उपयोग आम्ही गाढवासारखा करतो, हिला माती व्हायला पाठवतो. आम्ही काय करतो? माती व्हायला. दिसायला नुसती म्हैस आहे,
प्रत्यक्षात कामाच्या हिशोबाने बघाल तर हे गाढव आहे, हिचा उपयोग काही नाही. पण आता आम्ही हिला काय करतो, माती व्हायला पाठवतो, हिच्या खांद्यावर माती टाकतो, वाहून घेतो, तेवढेच काय पैसे मिळतात ते मिळतात. सद्गुरू तिला म्हणतात खोटं बोलू नकोस, घरातून भांडं घेऊन ये. ती भांडं घेऊन आली, जा म्हणे त्या म्हशीचं दूध काढ. ती म्हणे अहो नाही आहे तिला दूध, तिला आम्ही तशीच नुसती ठेवलेली आहे, तिलाच माती वाहून जाऊन जे काही पैसे येतात त्याच्यातून तिलाच चारा आणतो, तिला खाऊ घालतो, बाकी तिचा काही उपयोग नाही हो. सद्गुरू म्हणतात अगं तू जा बघ तिथे जाऊन काढ तिचं दूध. आणि जशी ती त्या म्हशीचं दूध काढायला जाते तसं काय होतं, त्या म्हशीमधून अहो पहिलं पातेलं दुसरं पातेलं भरून जातं, तरीही दूध येतच राहतं, दूध येणं थांबत नाही. तरी काय होत राहतं, त्या म्हशीमधून दूध येतच राहतं, दुधाचा प्रवाह चालूच राहतो, तो थांबायचं नाव घेत नाही. मोठं आश्चर्य घडतं. वाज म्हैशीला दूध आलं म्हणजे कसं काय, गर्भधारणा झाल्याशिवाय दूध आलं म्हणजे कसं काय आलं हे कळायला मार्ग उरत नाही. तिला मोठं आश्चर्य वाटतं. ती सद्गुरूंना लगेच पहिलं काढलेलं दूध देते. सद्गुरू ते दूध घेतात आणि घरी जातात, त्यांच्या स्थानावर निघून जातात. त्या गावाला अख्ख्या माहिती असतं की याच्या घरात ह्या व्यक्तीच्या घरातली जी म्हैस आहे ती माती वाहण्याचंच काम करते. सगळ्या गावामध्ये बातमी पसरते, अहो वान म्हशीला दूध आलं, वान म्हशीला दूध आलं. सगळ्या गावामध्ये बातमी पसरते. पसरत 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 सगळं गाव बघायला येतं. ते पण येतात. तिचा पती बाहेर गेलेला असतो, तोही येतो. तो ओळखतो हे कुठल्या तरी दैवी शक्तीचं कार्य आहे, त्याच्याशिवाय हा आपल्या परिमितीच्या बाहेर असलेला योग आपोआप जुळून आलेला नाही. तो म्हणतो आपण नमस्काराला गेलं पाहिजे. तो जाऊन सद्गुरूंना नमस्काराला जायचं ठरवतो. तो गंगे त्या प्रवाहाकडे जिथे सद्गुरू राहत असतात, त्या भिल्लवडी ग्रामाच्या औदुंबराच्या वृक्षाखाली ते राहत असतात, तिथे जाण्यासाठी निघतो. तेवढ्यात ही बातमी पसरत 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 राजापर्यंत जाते. आणि त्या गाणगापूर क्षेत्राचा जो राजा, तो राजा आपल्या सगळ्या तो राजा तिथे भेटायला येतो आणि तो बघतो की अरे खरंच या ठिकाणी वांज म्हशीला दूध आलेलं आहे. आणि प्रत्यक्षात घडलेली गोष्ट बघून राजाला वाटतं की माझ्या जर गावाचं, माझ्या राज्याचं, माझ्या क्षेत्राचं कल्याण व्हायला हवं असेल तर ज्या विभूतीच्या योगाने, ज्या महात्म्याच्या योगाने, ज्या सत्पुरुषांच्या कृपेने हे असं झालेलं आहे, तसं हे वैभव जे तिला दूध आलं की नाही, मातृत्व नावाचं वैभव तिला आलेलं आहे, तर असं वैभव माझ्याही राज्याला आलं पाहिजे. राजा किती विचारी आहे बघा, राजा किती संस्कारी आहे. राजा म्हणतो आपण ह्या महाराजांना घेऊन कुठे आलं पाहिजे, आपल्या नगरात घेऊन आलं पाहिजे. राजा तिथून निघतो, सगळ्यांना वाजत गाजत सगळी यात्रा काढतो आणि महाराजांपाशी जातो. महाराजांना म्हणतो तुम्ही माझ्या नगरात राहायला या. नमस्कार करतो, विनंती करतो. अहो एवढा धर्मज्ञ राजा पाहून, एवढा विद्वान राजा पाहून, नुसता विद्वान म्हणजे धर्मज्ञानी विद्वान राजा पाहून, सत्पुरुषांचा आदर करणारा, सज्जनांना मान देणारा असा राजा पाहून सद्गुरू म्हणतात आता आपण इथे राहायला जायला हरकत नाही. सद्गुरूंचा होकार मिळताच तो तिथून एक मोठी यात्रा आरंभ करतो आणि सद्गुरूंना यात्रेसहित गाणगापुरामध्ये घेऊन येतो. गाणगापुरामध्ये सद्गुरू प्रवेश करतात आणि जाता जाता काय होतं, ते एका ठिकाणून थोडेसे वळतात. त्या एका ठिकाणून थोडेसे वळतात आणि काय होतं की त्या ठिकाणी ते एका ठिकाणून थोडेसे वळतात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सद्गुरूंना एक ब्रह्मराक्षस दिसतो. कोण दिसतो? ब्रह्मराक्षस. तो अगदी पळत पळत येऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवतो आणि नमस्कार करतो.
तो सुद्धा असं त्याचं डोकं ठेवतो आणि म्हणतो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरूंच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करतो. त्या गावातला एक सगळ्यात मोठा एक वाडा असतो, भरपूर मोठा. आणि तो जो मोठा वाडा असतो की नाही, त्या वाड्यामध्ये काय झालेलं असतं, त्या वाड्यामध्ये तो जो मोठा वाडा आहे त्या वाड्यामध्ये तो ब्रह्मराक्षस राहायला असतो, राहत असतो तो त्या वाड्यामध्ये. त्या वाड्यामध्ये राहत असताना काय होतं, त्या ठिकाणी तो राहत असतो म्हणून त्या वाड्यात कोणीच जायला तयार नसतं. पण अहो सद्गुरूंचं नावच काय आहे, तमारी. तमारी म्हणजे काय, अंधकाराचा नाश करणारे. मार्तंड जे तापहीन, मार्तंड म्हणजे सूर्य. सद्गुरू कशासारखे, सूर्यासारखे अंधाराचा नाश करणारे. मग हा ब्रह्मराक्षस नावाचा अज्ञानाचा, भयाचा, भीतीचा अंधार स्वतः तेज जर वास्तव्याला आलं तर राहू शकेल का? निश्चित राहू शकणार नाही. स्वतः तेज जर वास्तव्याला आलेलं आहे तर हा अंधार तिथे निश्चितपणाने काय होऊ शकणार नाही, राहू शकणार नाही, निश्चित राहणार नाही. आणि म्हणून मग काय झालं, तो ब्रह्मराक्षस अचानक आला आणि सद्गुरूंच्या पायाच पडला. सद्गुरूंच्या कृपेने काय झालं, त्या गाणगापूर क्षेत्रातला सगळा अंधार गेला, नाश पावला. आणि सद्गुरू त्या क्षेत्रामध्ये स्थिर झाले, तिथे ते राहायला, तिथे थांबले. आणि त्याच जागेवरती राजाने काय करून दिलं, सद्गुरूंना एक उत्तम मठ राहण्यासाठी तयार केला. राहण्यासाठी यथायोग्य जागा सद्गुरूंना तयार केली की इथून माझ्या प्रजेचं कल्याण सद्गुरूंच्या वास्तव्याने, त्यांच्या अनुभूतीने, त्यांच्या सहवासाने झालं पाहिजे. यासाठी तो धर्मज्ञ राजा पायीक झाला. सद्गुरू गाणगापूरला आले, पण गाणगापूरला यायच्या आधी सुद्धा काही कथा घडल्या आहेत ज्या आपण आता घेतल्या नाही. आपण फक्त त्यांचं स्मरण करणार आहे. कुठल्या कुठल्या आपल्याला माहिती आहेत म्हणून आपण त्या घेतल्या नाही. कुठल्या, घेवड्याच्या वेलाची कथा घडली. तिथे असताना कशाची कथा घेतली, घेवड्याच्या वेलाची. सद्गुरूंनी त्या माणसाचा उदरनिर्वाह ज्या घेवड्याच्या वेलावर होता तो घेवड्याचा वेल उपटून टाकला. आणि त्याची जी पत्नी होती ती काय करायला लागली, आक्रोश करायला लागली की माझ्या घराचं नुकसान केलं, असं झालं तसं झालं. वेल उपटला पण त्याचं मूळ तिथेच होतं. मूळ कुठे होतं, जागेवरतीच होतं. मग त्या माणसाने विचार केला हे मूळ या कलहाचं कारण आहे. हे जे राहिलेलं मूळ आहे हे हिच्या कलहाचं कारण आहे. हिला हे मूळ दिसत राहत आहे म्हणून ही सद्गुरूंच्या नावाने दूषण देते आहे. हे मूळच काढून टाकलं म्हणजे मुळापासून प्रश्न मिटेल. मूळ राहणार नाही म्हणजे ही आज उद्या विसरून जाईल. सद्गुरूंनी केलंय, आपण काल हे दृष्टांत बघितले म्हणून आपण ही कथा परत फार रंजक घेत नाहीये. काल आपण बघितलंय की जे करतात ते कशासाठी करतात, आपल्या चांगल्यासाठीच करतात, आपल्या भल्यासाठीच करतात, आहे की नाही. आपण राजाच्या करंगळीच्या कथेमधून काल हा दृष्टांत बघितला. आपल्या चांगल्यासाठीच करतात. त्या कुळाच्या चांगल्यासाठी सद्गुरूंनी काय केलंय, तो वेल उखडून टाकलाय. मुळापासून प्रश्न संपावा म्हणून त्यांनी ते मूळ उखडायला घेतलं. आणि खडायला घेतलं तर काय, टंकन आवाज आला. अहो मुळापाशी, लाकडापाशी टंकन आवाज कशाला येतोय, पहिले वाटलं दगडाचा आहे, खडून पाहिलं, परत आला, लक्षात आलं हा आवाज दगडाचा नाही. मग सांभाळून हळूहळू ते मूळ बाजूला केलं. पाहतो तर काय, खाली पूर्णपणे सोन्याच्या मोहरांनी भरलेला हंडाच निघाला. जसा हंडा निघाला, आक्रोश करणारी पत्नी अचानक गुणगान गायला लागली. हंडा निघाला, चमत्काराला सगळ्यांचा नमस्कार आहे, पण चमत्कारापर्यंत जाण्याची प्रतीक्षा करायला कोणीही तयार नाही. कथेचा बोध काय आहे, मधल्या प्रतीक्षेचा काळ
सहन करण्यासाठी कोणीही तयार होत नाही. या काळातूनच मागे माणूस बऱ्याचदा मागे फिरतो आणि तो दिव्य कृपेचा भाग मिळायचा राहून जातो. है की नाही? दिव्य कृपेचा भाग मिळायचं काय जातं, राहून जातं. माणूस त्याच्यातूनच मागे फिरतो. ह्या जीवन जगरहाटीमध्ये, ह्या कल्याणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे भार आपल्यावरती येतच राहणार आहे काही. आणि आपण ही दृढ श्रद्धा ठेवली एकदा की हे सगळे काही जे करतात ते चांगल्यासाठीच करतात. माझी गाडी बंद पडली की खूप रागा होतो, तुमचाच होतो असं नाही, माझाही होतोच. गोष्टी आपण बघणं आणि त्या आत्मसात करणं, आपल्या मूळ स्वभावात उतरणं, याच्यामध्ये खूप फरक आहे. आणि मूळ स्वभावात उतरण्यासाठी लोणचं मुरायला खूप वेळ लागतो की नाही. त्याला व्यवस्थित सूर्यप्रकाश दाखवावा लागतो. मुरायला पाहिजे म्हणून नुसतं मसाला त्याच्यावरती सगळं टाकून होत नाही. ते टाकून दाबून ठेवलं तर बुरा येतो, ते मुरत नाही. आहे की नाही. दाबून ठेवलं की काय येतो, बुरा. खालून वर करावं लागतं, उलटं पालटं करावं लागतं. कला आहे मुरवण्याची. लगेच होतं का, नाही. जिच्याकडे कला नाही मुरवण्याची, लोणचं बांधणार नाही. आहे की नाही. मुरवणं ही सुद्धा काय आहे, कला आहे. त्याच्यासाठी सगळं लक्ष द्यावं लागतं. ऊन कुठल्या बाजूनी आहे, कुठे बाटली उचलून ठेवायची, कुठे पोरं लात मारणार नाही. नुसतं दिसलं ऊन आणि ठेवून दिली बाटली खूप ओसरीत. सकाळी थोड्या वेळाने येऊन पाहिलं ती लात मारून उलटी. असंही चालत नाही. ऐकली. सगळ्या प्रकारे लक्ष द्यावं लागतं, तेव्हा ते लोणचं मुरतं. अहो मग माझ्या लोणच्याला मुरवायला जर एवढ्या प्रकारे लक्ष द्यावं लागतं तर सद्गुरूंच्या भक्तीमध्ये चित्त मुरवण्यासाठी किती लक्ष द्यावं लागेल. तेवढं लक्ष दिल्याशिवाय ती गोष्ट त्याच्यात मुरत नाही. वरच्यावर लागेल पण मुरणार. कथेला आपण आलो, थोड्या वेळ वरच्यावर आपल्याला तो स्पर्श होतो, इथे बरं वाटतं. घरी गेलं की परत पहिल्यासारखंच सुरू होतं. आहे की नाही. स्पर्शाचं फळ आहेच पण ते इथल्या इथे, ते मुरलेलं नाही आहे ना. आहे की नाही. एखादा पैलवान असतो, तो मुरलेला नसतो. आपण पैलवानाबद्दल बऱ्याचदा शब्द वापरू, मुरलेला पैलवान आहे म्हणतो की नाही. मुरलेला आहे. पैलवान कसा आहे, मुरलेला आहे. राजकारणी कसा आहे, मुरलेला आहे. तो मुरलेला नाही तर तो जेव्हा तालमीत येईल तेव्हा त्याला शिकवलेले डाव तिथल्या तिथे करता येतील, पण घरी गेल्यावर ते जमणार नाही. किंवा थोडे दिवस सराव सुटल्यावर नंतर परत ते जमणार नाही. पण मुरलेला असेल तर काय होणार आहे, ते नेहमीच जमणार आहे. बाराखडी असते की नाही आपली, अ आ ई, ही मुरलेली असते लहानपणापासून आपल्याकडे. मग नंतर ते असं होतं का, खूप दिवस झाले आई आता नाही बा, अक्षरच लिहिता येत नाही. लिहिता येतोच आपल्याला, मध्ये 100 दिवस नाही लिहिला तरी येतो की नाही. का, मुरलेला आहे. आपण थोडी रोज सकाळ संध्याकाळ लिहून बघतो लिहिता येतं की नाही म्हणून. आता तर मोबाईल आले, आपण टायपिंग करतो. लिहायचा कागद पटकन हातात घेतच नाही, पण तरी लिहिता येईल की नाही एवढे दिवस गेल्यावर. पण हेच तुम्हाला सांगितलं 10वीतलं 5वीतलं एखादं गणित सोडवा तुम्ही, आता नाही येणार. सराव कुठे, कारण ते मुरलेलं नाही आहे, ते वरच्यावर आहे. ते कसं आहे, वरच्यावर आहे. हे सारखं सारखं सरावानी अध्यात्म श्रवण कीर्तन प्रवचन का ऐकावं लागतं. सदा सेव्या, भागवतामध्ये सांगतात सदा सेव्या. भागवत कधी ऐकावं, सदा, नेहमी ऐकावं. का, मुरलं पाहिजे म्हणून. वरच्यावर ऐकून ते मुरत नाही. आणि मुरवणं फार अवघड आहे. सद्गुरूंची भक्ती चित्तात मुरवावी लागते, तेव्हा तो परीक्षेचा काळ, तेव्हा तो प्रतीक्षेचा काळ आपल्याला काय करता येतो, पुढे नेता येतो. आणि जो त्या प्रतीक्षेच्या काळात यशस्वी ठरतो त्यालाच उत्तम भक्त म्हणतात. त्याला काय म्हणतात, उत्तम भक्त. घेवड्याचा वेल तोडला तरी त्यांनी काहीही क्रिया केली नाही. जे केलंय ते उत्तम आहे, काम माझ्याच चांगल्यासाठी असेल याच्यावर तो दृढ राहिला म्हणून अंडा लागला, नाही तर लागला नसता, नाही तर दगडच लागले असते. त्याच्या विश्वासाने मिळालेला तो काय आहे, सोन्याचा अंडा आहे. कुठल्याही प्रयत्नांमध्ये सोन्याचा अंडा कधी मिळतो, विश्वासाने मिळतो. विश्वासाशिवाय तो मिळणार नाही. अविश्वासाने मूळ काढायला घेतलं तर तिथे काय निघणार आहे,
दगडच निघणार आहे, सोन्याचा हंडा निघणार नाही. सोन्याचा हंडा निघेल का? नाही निघणार. अशी जशी कथा तिकडच्या ग्रामामध्ये घडली तशी अमरपूर ग्रामी सुद्धा एक कथा, ही कथा कुठे घेतली? अमरपूर ग्रामामध्ये घडली होती. तशीच एक कथा पुढे गेल्यानंतर घडली की सद्गुरूंना ह्या ज्या औदुंबराच्या वृक्षाखाली सद्गुरू बसायचे, तिथे बसल्यानंतर 64 योगिनी काय करायला यायच्या? आरती करायला यायच्या. आपण आता विश्वासाची कथा पाहिली. पुढची कथा येते अविश्वासाची. सद्गुरू जेवायला जात नाही, भिक्षा मागायला जात नाही. तिथल्या एका माणसाला असं वाटलं की हे का भिक्षा मागायला जात नाही, हे पाहायला पाहिजे. हा योगी काय योगी आहे नक्की, पण श्रद्धेने नाही पाहायचं आहे त्याला. ते कशाने पाहायचं? कुत्सित बुद्धीने बघायचं. त्यांनी एक माणूस नेमला आणि सांगितलं यांच्यावर लक्ष ठेव, हे गावात येत नाही, कस काय उदरनिर्वाह करतात आपल्याला कळलं पाहिजे, या योग्याचं काय चाललंय. तो माणूस लपून बसला. अहो लपलेलं काय सद्गुरूंना दिसत नाही का? आपण काय झाडामागे लपणार? ते आपण अगदी म्हणजे ते आपल्याला फक्त दिसत नाही असं भासवतात आपल्यासाठी, आपल्या चांगल्यासाठी. ते काय करतात? आपल्याला फक्त तसं भासवतात. त्यांना दिसतं सगळं, जगत चक्षु आहेत ते, सगळं दिसतं त्यांना, त्यांना माहिती आहे. आणि तो जसा लपून बसला, सद्गुरूंच्या पाठलाग करावा असं तो मनात धरून बसला, त्याला हृदय शूळ व्हायला लागला, त्याला त्रास व्हायला लागला. तो परत घरी निघून गेला. पण सद्गुरू वाटेने जात असताना एक भक्त सद्भावनेने यांच्या पाया पडावं म्हणून त्यांच्या मागे गेला. त्याला हृदय शूळ झाला नाही. भक्तीचा मार्ग विश्वासाने चाललं की तो चालता येतो. अश्रद्धेने चाललं की हा भक्तीचा मार्ग चालता येत नाही, निश्चित येत नाही. जो भक्तीने एक नावाडी त्यांचं पाया पडावे म्हणून गेला, जाता जाता तो बघतो तर काय, सद्गुरू जिथे गेले तिथून पाण्याचे 2 भाग झाले आणि सद्गुरू एका वेगळ्या नगरात प्रवेश करते झाले. त्यांच्या मागे तोही गेला. मध्ये जाऊन पाहतो तर काय, 64 योगिनी त्या दिव्य स्थानावरती सद्गुरूंची आरती करतायत, त्यांची मनोभावे पूजा करतायत. तो ती पूजा बघून परत बाहेरही आला सद्गुरूंबरोबर. सद्गुरू म्हणे कोणाला तर सांगू नको, तू भक्तीने आला होतास म्हणून तुला तिथपर्यंत नेलं आणि तिथून परतही आणलं. फक्त झालेले दृष्टांत सारखे सांगत फिरू नये. आणि ज्याला दृष्टांत खराच झालेला असतो त्याला त्याची समजही असते. तो कोणालाही त्याची वाच्यता फार करत फिरत नाही. तो सद्गुरूंबरोबर आला. सद्गुरूंनी त्याला त्रिस्थळी यात्रा घडवली की त्याला त्या नावाड्याला तो सद्गुरूंबरोबर राहायला लागला. आणि सगळे गावातले लोक काशीला, प्रयागला, गयेला तिकडे फिरायला चालले होते. त्याला जाण्याची इच्छा. सद्गुरूंनी मनोवेगाने त्याला ती यात्रा घडवली आणि त्याला सांगितलं की अरे त्रिस्थळी यात्रा आपल्या इथे सुद्धा आहे की नाही? आपल्या इथे सुद्धा काय आहे? त्रिस्थळाची यात्रा तुझी होऊ शकते. त्याला सांगितलं की या ठिकाणी त्रिस्थळाची यात्रा तुझी निश्चितपणाने होऊ शकते. करवीर कोल्हापूर म्हणजे काय आहे? दक्षिण प्रयाग म्हणजे कोल्हापूर आहे. त्याच्यानंतर पंचगंगा सेवेसी प्रयाग जाणावे भरवसी काशीपूर ते जुगुळ गुरुस्थळ. त्याला सांगितलं सद्गुरूंनी की सद्गुरू त्याला काय म्हणताय, कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन नेनो आपण क्षातीहीन कृपा करणे स्वामिया श्री गुरु म्हणती तयासी पंचगंगा संगमेसी प्रयाग जाणावे भरवसी. पंचगंगा संगमावर काय आहे? प्रयागाचं पुण्य आहे. काशीपूर ते जुगळ गुरुस्थळ. जुगळ नावाचं एक गाव आहे, बेळगाव जिल्ह्यात आहे. आथनी नावाचा तालुका आहे, तिथे ते नाव आहे. श्री क्षेत्र नरसोबावाडीपासून 6 मैलावर आहे, जवळ. त्या जुगळ नावाच्या गावाला सद्गुरूंनी काय सांगितलंय? काशी क्षेत्र आहे ते गाव असं सांगितलं. त्या गावामध्ये काशी क्षेत्राची यात्रा केल्यासारखं पुण्य मिळतं जर आपण तिथे जाऊन यात्रा करून आलो तर.
ते त्या नावाड्याच्या म्हणजे भिल्लवडी ग्रामाच्या जवळची स्थानं त्याला सांगतात की एवढं लांब तुला जाण्याची गरज नाहीये. इथे सुद्धा याच 3 स्थळांच्या कुठल्या कुठल्या प्रयाग, काशी आणि प्रयाग, काशी, गया या सगळ्यांचं जे काही फळ आहे हे सगळं कुठे मिळू शकेल? इथेच तुला मिळणार आहे. कुठे कुठे? पंचगंगा संगमेशी, प्रयाग जाणावे भरवसी, काशीपुर ते जुगळ गुरुस्थळ, दक्षिण प्रयाग कोल्हापूर, त्रिस्थळी असे मनोहर. अशी त्रिस्थळी यात्रा तुझी कुठे होणार आहे बाबा? इथेच होणार आहे. इथेच तुझी त्रिस्थळी यात्रा होणार आहे. तू काही काळजी करू नकोस, तुझी त्रिस्थळी यात्रा इथेच होईल. पण तरी सद्गुरूंनी त्यांना हा बोध केला आणि मनोवेगाने तरीही त्याला 3 मुख्य स्थळांची यात्रा करून आणली. औदुंबर वृक्षास्थळी जप करिता मन निर्मळी, कोटी गुणे फळे आगळी, होम केल्या सेवेची. पुढे सिद्धांनी नामधारकांना विचारलं, सद्गुरू औदुंबराच्याच खाली का बसतात हो? तर नामधारकांनी सिद्धांना विचारलं, सद्गुरू औदुंबराच्या खाली का बसतात? तर नामधारकांनी सिद्धांना औदुंबराचं महत्व सांगितलं की अहो या औदुंबर वृक्षाचं महत्व फार मोठं आहे. जेव्हा नरसिंहाचा वध केला तेव्हा जेव्हा नरसिंहांनी हिरण्यकश्यपूंचा वध केला तेव्हा भगवान नरसिंहांच्या नखाला काय लागलं? विष. त्या पोटात काय होतं? विष होतं असुराच्या. ते विष लागलं, त्याचा दाह इतका झाला की भगवान नरसिंह आधीच उग्र स्वरूप, त्यात महाउग्र स्वरूप त्यांनी धारण केलं. त्यांना कशाचं भान राहीना, सगळ्यांना भीती वाटायला लागली. त्यांचे हुंकार ऐकून काय व्हायला लागली? भीती वाटायला लागली. सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करून पाहिले पण होईना. मग लक्ष्मी देवी उंबराची फळं घेऊन आल्यात. त्यांच्या प्रत्येक नखाला ती उंबराची म्हणजे औदुंबराची फळं लावली आणि त्या औदुंबराच्या थंडाव्याने काय झालं? ते विष शमन झालं. उग्र नरसिंहाचं स्वरूप शांत झालं. म्हणून सांगितलंय उग्रता शमन करण्यासाठी काय गरजेचं असतं? औदुंबराची छाया गरजेची असते. आणि आपण बघितलंय मार्तंडाचा एखादा मनुष्य खूप सामर्थ्यशाली आहे तर त्याच्या सामर्थ्याबरोबर काय येते? जुळून उग्रता ही येते. सामर्थ्याने आपोआप उग्रता जवळ येत असते. मार्तंड जे तापहीन, सूर्य जर मार्तंड स्वरूपामध्ये म्हणजे 12 वाजेचा सूर्य आहे तो कसा आहे? सामर्थ्यवान आहेच पण तो उग्र आहे. आणि नृसिंह सरस्वती महाराज हे ओम क्षोम नावाच्या बीजमंत्राची म्हणजे नरसिंहाच्या बीजाची साधना करतात. ही साधना कशी आहे? शरीरामध्ये उग्रता वाढवणारी आहे. संतांच्या अंगी उग्रता चांगली वाटेल का? नाही. मग येणाऱ्या साधनेचं फलित राहिलं पाहिजे आणि उग्रता शमन झाली पाहिजे. अंतःकरण कसं राहिलं पाहिजे? तापहीन राहिलं पाहिजे. साधनेनी काय वाढलं पाहिजे? साधनेने त्यांचं सामर्थ्य तर वाढलंच पाहिजे पण उग्रता सुद्धा कमी राहिली पाहिजे. म्हणून ही उग्रता कमी राहावी म्हणून नृसिंह सरस्वती महाराज कशात बसतात? औदुंबराच्या छायेत बसतात. सांगायचा मथितार्थ आहे की महाराज स्वतः कोण आहे? दत्तावतार आहेत. त्यांना काय उग्रता वाढणं कमी होणं नाही पण आचार प्रस्थापित करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. मथितार्थानी त्या औदुंबराच्या प्रतीकाने ते सांगतात की सज्जनाचे चित्त कसं असलं पाहिजे? उग्रता रहित असलं पाहिजे. त्या औदुंबराच्या झाडाच्या प्रतीकाने ते आपल्याला दाखवून देतात. मागे गाय ठेवतात. गाय कशासाठी आहे दत्तांच्या मागे? सगळ्यांची कामना पूर्ण करणारी कामधेनू आहे. असं वेगवेगळ्या प्रतीकाने आपल्याला ती मूर्ती काही ना काही आपल्याला बोध करवत असते आहे की नाही? तसं उग्रता कमी राहावी हे औदुंबराच्या प्रतीकाने ते आपल्याला दाखवतात. आणि पुढे सिद्ध सांगतात, औदुंबराचं महत्व सांगतात. सिद्ध म्हणतात
औदुंबर वृक्षातळी जप करिता मन निर्मळी, कोटी गुण फळे आगळी होम केल्या ऐसेची. औदुंबराच्या वृक्षाखाली झाडाखाली बसून जर जप केला तर एकदा जप केल्याचं फळ किती आहे? कोटी गुण फळ आगळी. किती फळ आहे? कोटी गुण फळ आहे. एकदा जप केला त्याचं फळ किती आहे? कोटी गुण फळ आगळी. जपोनी एकादश करिता पूजा मानस, अतिरुद्र केले फल सदृश, एकची पुण्य परियेसा. औदुंबराच्या वृक्षाच्या स्थळी बसून आपल्या आराध्य देवतेला जर आपण मानस पूजा वाहिली, मानस पूजा हा सोपा विषय नाही, आपण पुढे ते बघणार आहे. अवघडच आहे, एवढं चित्त स्थिर करणं अवघड आहे, पण त्याच्यामध्ये फार आपल्याला व्यावहारिक सोपस्कार करायचे नाहीये. तशी वाहिली तर एखाद्याने अतिरुद्र केल्यावरती जसं फळ मिळतं तसं फळ भगवंत औदुंबराच्या वृक्षाखाली शीतल छायेमध्ये बसून शांत डोक्याने एकचित्ताने केलेल्या केवळ मानस पूजेला सुद्धा देतो. मंद गती प्रदक्षिणा करिता पापे अनंत पुण्या, पदोपदी वाजपेय यज्ञा फळ असे परियेसा. मंदगती, मंदगती म्हणजे कशी? गर्भवती स्त्री सारखी. नवे ते म्हणतात गर्भवती स्त्री सारखी नाही. गर्भवती स्त्री तर आहे जी हळूहळू चालते, पण असा विचार करा की गर्भवती स्त्रीनेही आपल्या डोक्यावर अंडा घेतलेला आहे पाण्याचा. आता ती कशी चालेल? त्या वेगाने प्रदक्षिणा केली पाहिजे. 108 उरकायचं आहे म्हणून एकदम आपण एक्सप्रेसचा जो स्पीड घेतलेला आहे तसा स्पीड नको. 108 करायचं आहे मग शक्तिमानच असं नको आहे की दिसलंच नाही कोणाला कधी 108 झाले पळत पळत. मंदमती प्रदक्षिणेचं फळ सांगितलंय. फळ कशाचं आहे? मंदमती. त्या पावलावर, प्रत्येक पावलावर नाही. अहो आम्हाला जन्मभरीच्या श्वासा इतके मोजेले हरिनाम नाही ना होणार. होईल का आपल्याकडून? सांगा बरं, शक्य आहे का? अशक्य वाटतं की नाही? होणार नाही आहे. कारण आता किती श्वास आत्तापर्यंत गेले वाया. आता सुरुवात करणार तरी जन्मभरीच्या श्वासापुरते कसं होणार? नाही होणार. पण किमान प्रदक्षिणेच्या पावला इतके तर हरिनाम झाले पाहिजे की नाही? जितका आपण एक एक श्लोक म्हणत, एक एक जप करत, एक एक पाऊल टाकणार, त्या मंदमतीनेच तिथे आपला जप होणार आणि एकदा केलेलं जप कोटी गुण फळ देणार. म्हणून त्या प्रदक्षिणेचं फळ मिळणार. पटकन 108 ला महत्व नाही आहे. महत्व त्या गतीला पण आहे ना. नुसत्या 108 करून काय होणार आहे? आवर्तन करताना सुद्धा 21 आवर्तन गणपतींचे करायचे. बरोबर आहे. कुठे व्यावहारिक गोष्ट 1 तासात करायची आहेत म्हणून ठीक आहे, पटपट चालले. पण जेव्हा आपल्याला वैयक्तिक उपासना म्हणून ते करायचे आहेत, आपण ते करतोय. माझ्यासाठी कोणी बंधन घातलंय का? पारायण वाचायला सुद्धा कोणी बंधन घातलंय का? काय 1.5 तासात संपवतो याची फुसारकी सांगून करणार आणि पुढचा 1 तास का? पुढचा दिवसभर काय करायचं घरी? कोणाचा तुमचा व्यावहारिक भाग आहे तो भाग वेगळा आहे की अजून पुढे 2 कामं आहे, पुढे ते करायला पाहिजे, त्यांनाही वेळ दिली आहे, थांबवलेला वेगळा विषय आहे तो. पण जेव्हा स्वतःच्या उपासनेसाठी जर आपण ते करतोय तेव्हा तर ते पारायण समजून उमजून अर्थ समजून प्रत्येक ओळ नीट वाचून झालं पाहिजे का 1.5 तासात संपवलं ही मोठाई की माझ्याकडे आली पाहिजे. ते गणपतीचं आवर्तन एक मिनिटात अथर्व शीर्ष होतो. का बरं? भगवंत म्हणाल का म्हणतो बाबा एवढं 1 मिनिटात हे सगळं 21 मिनिटात संपवून पुढे असं कुठे मोठं काम आहे लागून आलेलं? तू दिवसभर म्हणशील तर उत्तम आहे की नाही? हळूहळू छान अगदी त्वमेव केवलम करतासी, त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी वाटलं पाहिजे. हो म्हणायचं ना, नाही म्हणायचं नाही ना, मनापर्यंत वाटलं पाहिजे. लाईटचं बटन असं पटापट दाबलं, 100 वेळेस लाईट लावला, काय उपयोग आहे का? एकदाच नीट दाबलं तर चांगला लाईट लागेल की नाही? त्वमेव केवलम करतासी, तूच सगळं करणार आहे.
त्वमेव केवलम धरतासी, सगळ्या धारणा घडवणारा तूच आहे. त्वमेव केवलम धरतासी, त्वमेव केवलम हरतासी, सगळं हरण करणारा पण कोण आहे? तूच आहे. वाटलं पाहिजे की नाही आजपर्यंत नुसतं आपलं काय करणार म्हणून. शास्त्र सांगतं म्हणून सांगायचा मुद्दा आपला कुठे होता? मंदमती प्रदक्षिणा कराव्या. ते आत्मसात व्हायला पण काही वेळ दिला पाहिजे की नाही. आपण मुरायला काही वेळ त्याच्यात दिला पाहिजे आहे की नाही. सुगरणीला चांगला स्वयंपाक करायला कमीत कमी वेळ लागतो हे बरोबर आहे नवशिक्या माणसापेक्षा, पण काहीतरी तर वेळ द्यावा लागेल की नाही. 3 शिट्ट्या व्हायचा वेळ कुकरला द्यावा लागेल की नाही. अगदी नाही मोकळा भात लावला वेळ लागतो म्हणून पातेल्यात, कुकरमध्ये लावला पण तरी 3 शिट्ट्या व्हायचा वेळ द्यावाच लागेल. किती सुगरण आहे, 3 शिट्ट्याच्या आत भात होईल का? नाही ना होणार. त्याला एक कमीत कमी वेळ द्यावाच लागणार आहे. शास्त्र सांगतं प्रदक्षिणा करताना हा वेळ कसा आहे? मंदमती. गर्भवती आहे आणि गर्भवतीच्या डोक्यावर हंडा आहे. अशा परिस्थितीत ती जशी चालणार आहे त्या वेगाने औदुंबराला किंवा अश्वत्थाला, ज्या झाडाची आपण पूजा करतो किंवा ज्या मंदिराला आपण प्रदक्षिणा मारत असू, तर प्रदक्षिणा मारताना कशी मारली पाहिजे? मंदमती. जो काही मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो प्रत्येक पावलाला म्हणत म्हणत ती प्रदक्षिणा मारली पाहिजे. एक मारा मग, नको 108. 108 झाल्या तर खूपच उत्तम, पण नाही वेळ तेवढा, एक मारा. पण त्या एकीच्या वेळात 108 मारताना एकदाही नाव घेतलं नाही असं व्हायला आहे की नाही. तसं व्हायला नको. ते सांगतायत मंदमती प्रदक्षिणा करिता पावे अनंत पुण्या, पदोपदी वाजपेय यज्ञा, फळ असे हे परियेसा, नमन करिता येणे परी, पुण्य असे अपरंपारी, प्रदक्षिणा 2 चारी करोणी करणे नमन. औदुंबराला नमन कसं करावं? 2-4 प्रदक्षिणा कमीत कमी पहिले कराव्या आणि मग नमन करावं. कुष्ठ असे अंगहीन, ते सांगतायत आयुर्वेदिक उपाय सांगतायत औदुंबराचा कुठला उपाय सांगतायत? आयुर्वेदिक फायदा शरीराला होणार. हा मनाचा फायदा झाला प्रदक्षिणेने. शरीराला काय फायदा होणार आहे? तर ते सांगतायत कुष्ठ असे अंगहीन, ज्याच्या शरीरावर कुष्ठ आहे, रोग आहे, पांढरे डाग पडलेत, असं काही स्किन इन्फेक्शन झालेलं आहे एखाद्याला, त्याने काय करावं? कुष्ठ असे अंगहीन, त्याने करणे प्रदक्षिणा, लक्ष वेळ करिता जाना, देवा समान होय देह. उत्तम देहाची प्राप्ती त्याला होणार आहे. किती प्रदक्षिणा केल्याने? 1,00,000. पण कशा? आधी सांगितल्या तशा. आकडा पूर्ण करून होणार नाही. तेवढा काळ त्या वनस्पतीच्या, औदुंबर नावाच्या वनस्पतीच्या बाजूने गेला पाहिजे. तिच्यातून निघणाऱ्या लहरी, तिच्यात असलेले उत्तमोत्तम गुण ते मुरण्यासाठी किती वेळ लागतो? गर्भवतीने डोक्यावर हंडा घेतलाय असं मानून चालायला जो वेळ लागतो त्या मापानी 1 प्रदक्षिणा करायला जितका वेळ लागतो तशा किती प्रदक्षिणा करायच्या आहे? 1,00,000 प्रदक्षिणा करायच्या आहे. तेव्हा त्याचा परिणाम होणार आहे. करणे प्रदक्षिणा, लक्ष वेळ करिता जाना, देवा समान देहोय, ऐसे स्थान मनोहरू, सहज असे कल्पतरू, मनो निसांगतसी गुरु चतुष्ट योगिनीसी, ऐसा निरोप घेऊनी श्री गुरु निघाले तेथुनी, जेथे होते गाणगा भुवन भीमा तिरी अनुपम. आणि आपण पहिले कुठली कथा ऐकली आता? गाणगापुराची. गाणगापुरात गेल्यानंतर पहिला म्हैशीचा, त्या म्हशीचा दृष्टांत झाला आणि दृष्टांत झाल्यानंतर काय झालं? सद्गुरू गाणगापुराच्या मठामध्ये राहायला लागले. सद्गुरू कुठे राहायला लागले? गाणगापुराच्या मठामध्ये राहायला लागले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय. सद्गुरू गाणगापुरामध्ये त्या ठिकाणी राजा बरोबर गेले आणि गाणगापुरामध्ये राहायला लागले. अहो, सद्गुरूंची जी कथा आहे ना ती अशीच विलक्षणच असते. सद्गुरूंची कशी कथा असते? विलक्षण. पण कथा असणं बरोबर आहे,
आपला विषय चाललाय प्रभाव कुठे आहे, प्रभाव कुठे आहे की नाही. नुसतं कथा असणं बरोबर आहे, पण प्रभाव कुठे आहे, प्रभाव. प्रभाव सांगता येईल का आपल्याला की प्रभाव कुठे होतोय, प्रभाव कसा होतोय. कथा आहे बरोबर आहे, पण प्रभाव कसा होतो आहे, प्रभाव कसा होतोय हे मात्र काही सांगता येणार नाही. प्रभाव कसा होतोय त्या कथेचा हे आपल्याला सांगता येत नाही. का? सद्गुरू सांगतायत. आपण खूप वेळेस कथा ऐकायला गेलो, त्यांनी सांगितलंय कथेच्या प्रभावाने असं होईल, तसं होईल, हे होईल, ते होईल, सांगितलंय की नाही. अनुभवकर्त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलंय असं होईल, मग होत का नाही. अहो, आई अंगाई गीत म्हणते बाळाला. एखादं बाळ झोपतच नाही, मग चूक अंगाई गीताची आहे का? चूक कोणाची आहे? बाळाची आहे. त्याचं लक्ष नाही आहे त्या अंगाई गीताकडे, मग परिणाम होईल का? नाही ना होणार. होईल का? नाही होणार. काही परिणाम असे असतात जे आपल्या दुर्लक्षानेही होतातच, पण काही परिणाम लक्ष असल्याशिवाय होत नाही. कृपा ही अशा प्रकारातली आहे, आपण त्याच्यावर पूर्ण लक्ष ठेवलेलं पाहिजे. दुर्लक्ष असताना होणारे परिणाम कुठले आहेत बरं? दिवा आहे एखादा लावला, मग दुर्लक्ष आहे माझं, माझा हात लागला, मग चटका नाही बसणार का? चटका बसणारच आहे की नाही. का बरं बसणार बरं? कारण आपण त्या दिव्याला हात लावलाय. दिव्याला हात लावला म्हणजे काय होणार आहे? काय होणार आहे? आपल्याला चटका बसणारच आहे दिव्याला हात लावला म्हटल्यावर. मग माझं लक्ष आहे किंवा दुर्लक्ष आहे असा भाग त्याच्यात चालणार. पण अंगाई गीताचा परिणाम होईल का लक्ष नसताना? माझं लक्षच नाहीये. म्हणजे बाळ अगदी टीव्हीच बघतोय आणि आई अगदी लता मंगेशकरच्या आवाजामध्ये गाणं म्हणते, म्हणजे अंगाई गीत म्हणते. बाळ झोपेल का? नाही का? अंगाई गीत खूप छानच चाललेलं आहे, पण प्रभाव का नाही? लक्ष नाही, चित्त एकाग्र झालेलं नाही. आपण प्रत्येक पूजेच्या सुरुवातीला जेव्हा आपण यज्ञ कर्म कुठलीही पूजा करतो, आता हे आपण समजा ही पूजा ही एक देवाची पूजाच करतोय, वाघ यज्ञ करतोय, प्रत्येक सुरुवातीला गणपतींचं स्मरण करतो की नाही? का करतो? एकाग्र चित्तासाठी करतो. गणपतीचं नाव काय आहे? अथर्व. काय नाव आहे? थर्व म्हणजे हलणार, अथर्व म्हणजे जे हालत नाही, आणि शीर्ष म्हणजे डोकं. कार्य सुरू होताना आमचं शीर्ष कसं पाहिजे? अथर्व पाहिजे. तेव्हा त्या मंत्रांच्या सगळ्या जो काही गुंफण केलेली आहे त्या मंत्रांच्या सगळ्या त्या सगळ्या सुरांचा, त्या सगळ्या मंत्रांचा प्रभाव आमच्यावरती होणार आहे. नाही तर तो होईल का? नाही. आई जसं अंगाई गीत म्हणते तसं गुरुजी काही छान मंत्र त्यांच्या मंत्र म्हणण्याच्या पद्धतीत अगदी स्वरासहित म्हणतात, पण प्रभाव होईल का? आमचं लक्ष नाही ना त्याच्यामध्ये. आम्हाला फोटो काढायचा आहे की नाही? लक्ष आपलं आमच्या साडी नीट आहे का नाही, फोटो काढला गेला की नाही. जर लक्ष तिकडे तर फोटो नीट येईल. ज्याच्यात लक्ष दिलंय ती गोष्ट होईल, पण पूजेचा प्रभाव होईल का? तो होणार आहे की नाही. शास्त्र सांगतं प्रभाव होण्यासाठी. अहो, परीक्षिताला एकदा भागवत सांगितलं, नामधारकांना एकदा गुरुचरित्र सांगितलं, मुक्तीपर्यंत गेले की नाही दोघं पण? दोघांना पण फलाची प्राप्ती एकाच याच्यात झाली. का झाली? वक्ताही उत्तम पाहिजे आणि श्रोताही उत्तम पाहिजे. एक वेळेस वक्ता उत्तम नसलं तर चालतं, पण श्रोता कसा पाहिजे? उत्तम पाहिजे. वक्ता म्हणजे कोण आहे? मी इथे कथा सांगायला बसलो. गोष्ट सांगतो तुम्हाला. एक मनुष्य होता, त्याचा एक मित्र काही काळाने त्याला भेटला, आणि मित्र भेटला तर मित्राने बघितलं की अरे हा आपल्या बरोबर वर्गात होता, आज धोतर घालून कुठेतरी निघालेला आहे. म्हणून त्यांनी गाडी थांबवली. अरे ओळखलं का मला? हो म्हणे ओळखलं. आज कुठे निघाला बाबा धोतर घालून? तो म्हणे माझी कथा आहे. काय म्हटला तो? माझी कथा आहे. म्हणे का तू कथा सांगतो का आता? म्हणे हो मी कथा सांगतो, माझी कथा आहे.
म्हणे वा चांगला आहे, छान कथा सांगतो, तुझी कथा आहे, उत्तम आहे. म्हणे मग एक काम कर, संध्याकाळी ये कथेला. आता मी चाललो आहे तिकडे, जाईल थोडं, संध्याकाळी कथा सुरू होईल, तू ये कथेला. माझी कथा आहे, मी अशी कथा सांगतो की मी सांगितलेलं लोक ऐकतात, आणि असं म्हणजे तुम्हाला सांगतो सगळं त्यांच्या मनापर्यंत पोहोचतं, आणि मी सांगितलेलं ऐकून लोक अगदी तल्लीन होऊन मान हलवतात, तल्लीन झालेले असतात, रोज येतात, नित्य नियमाने येतात मी सांगितलेलं ऐकायला. तो म्हणे असं येतो म्हणे. मग संध्याकाळी यांनी, या बुवांनी कथा सांगायला सुरुवात केली. तो मित्र येऊन बसला. आता बुवा म्हणजे आमच्यासारखे कथा सांगणार, सांगितली. पहिले म्हणे ज्ञानदेव म्हणे, सांगितलं ज्ञानदेवांचा काहीतरी अभंग सांगितला, त्याचं सगळं विवरण सांगितलं. जसं मी म्हणतोय सिद्ध म्हणे नामधारकाशी, मी म्हणतोय का काही, म्हणतं कोण आहे, सिद्ध. तो म्हणे ज्ञानदेव म्हणे. तो मित्र उभा राहिला, तो म्हणे अरे हे तर ज्ञानदेवांचं आहे, यांनी काय सांगितलं होतं, मी सांगतो ते ऐकायला लोक येतात. तो म्हणे अरे हे तर ज्ञानदेवांचं आहे, तुझं कुठं आहे. हा म्हणे बस खाली बस थोडं 2 मिनिटं, पुढचं ऐक. पुढे म्हणे रामदास स्वामी म्हणे. तो म्हणे हे तर रामदास स्वामींचं आहे. अरे थांब ऐक म्हणे. त्याच्या पुढे म्हणे तुकाराम महाराज म्हणे. अरे म्हणे हे तर तुकाराम महाराजांचं आहे, तुझं काय. नाही अरे ऐक म्हणे, येत आहे अजून, आत्ताची तर कथा सुरू झाली आहे, आत्ताशी नमन झालं, येईल पुढे, थांब बैस. पुढे सुरू केलं म्हणे गुरु म्हणे. अरे हे तर म्हणे गुरूंचं आहे, तुझं काय आहे. म्हणे अरे थांब 2 मिनिटं. पुढे जाऊन म्हणे मग काय म्हणे, तो म्हणे सज्जन म्हणे, साधू म्हणे, संत म्हणे, सगळ्यांचं सांगितलं. हा शेवटी उभा राहिला. अरे म्हणे तुझं काही ऐकायलाच येत नाही, सगळं याचं त्याचं त्यांचं आहे. काही ज्ञानदेवांचं आहे, काही ज्ञानेश्वरांचं, काही रामदास स्वामींचं आहे, काही संतांचं आहे, काही आपल्याकडे काही सिद्धांचं आहे, काही नामधारकांचं आहे, काही स्वतः भगवंताचं आहे. भागवत ऐकू तेव्हा म्हणू आपण भगवानुवाच, भगवंताचं आहे. आपलं काय, तो म्हणे तुझं काय. हा वैतागला. हा म्हणे अरे मूर्खा खाली बस. हा हे तुझं आहे म्हणे. अरे मूर्खा खाली बस, हे जे म्हणलं ना हे तुझं आहे, बाकी सगळं संतांचं आहे. म्हणजे वक्ता एक वेळेस नसला चालतो, वक्ता हा वाढपी आहे. वक्ता कोण आहे, वाढपी, वाढणारा. आपण वाढपी पाहून जातो का मेनू पाहून जातो. जेवायला कसं जातो आपण, वाढपी पाहून का जेवायला काय ते पाहून. जेवायला काय ते महत्वाचं, वाढप्याचं काय आहे, थोडंसं 19-20 वाढेलही, त्याला काय. वाढपी महत्वाचा नाही आहे. महत्वाचं काय आहे, विषय महत्वाचा आहे, ग्रंथ महत्वाचा आहे, आणि श्रोता वक्त्यापेक्षा जास्त महत्वाचा. वक्त्याचं काय आहे, वक्ता म्हणजे मी आता सांगायला बसलो, मी वाढपी आहे. हे काही मी बनवलंय का. हे जे उत्तम गुरुभक्तीची जी ही चव या ग्रंथामध्ये आहे, ती काय मी तयार केली आहे का, नाही. वाढण्याचं काम कोणाकडे, वक्त्याकडे. आणि ते जेवण्याचं काम कोणाकडे, श्रोत्याकडे. रसपान करायचं आहे आपल्याला. काय करायचं आहे, रसपान. मग ते वाढप्याकडे पाहून नाही करायचं, ही चव घेऊन करायचं. याच्यातल्या गुरुभक्तीची चव घेऊन करायचं. कारण माझं काहीच नाही आहे. उद्या समजा माझाच मित्राचा तो असं नाही, हे तर सगळं सद्गुरूंचं आहे. जे काही सांगणं चालू आहे हे एक तर सिद्ध म्हणतायत, नामधारक म्हणतायत, नाही तर संत सज्जन महात्मे व्यासमुनी शंकराचार्य कोणीतरी आमचे जे पूर्वाचार्य आहे तेच म्हणताय. याच्यात माझा काही शब्द आहे का एक तरी नाही. जे काही याच्यात चुकत असेल ते फक्त कोणाचं आहे, माझं. आणि जे उत्तम आहे ते कोणाचं आहे, सद्गुरूंचं आहे. जे उत्तम आहे ते कोणाचं चाललंय या कथेमधलं, सद्गुरूंचं. हा याच्यातलं काही मी वाढताना विसरतोय तर ही कोणाची चूक आहे, वाढप्याची. ही चूक कोणाची, वाढप्याची. भज्याच्या ऐवजी सारखी कोशिंबीर वाढतो, ही वाढप्याची चूक आहे. पण महत्वाचं काय आहे, या ग्रंथातली गोडी महत्वाची आहे. ह्या ग्रंथातला रस महत्वाचा. वाढपी फार महत्वाचा विषय नाही.
उत्तम श्रोता असणं महत्वाचं आहे. महत्वाचं काय आहे? उत्तम श्रोता असणं महत्वाचं आहे की नाही? एकदा असं म्हणतात, तेनाली रामाला राजाने सांगितलं की म्हणे, अरे तेनाली रामा, हे आपण या संगीताच्या म्हणे इथे एवढे मोठे मोठे कार्यक्रम ठेवतो, पण ह्या वेळेस जे संगीतकार येणार आहेत म्हणे, त्यांनी अट घातली आहे म्हणे आपल्याला की आम्हाला उत्तम श्रोता द्या. कमी चालेल पण चांगला द्या. श्रोता कसा द्या? क्वांटिटीपेक्षा क्वालिटी द्या, आहे की नाही? आम्हाला उत्तम श्रोता असलाच पाहिजे, राजाकडून एवढी आमची अपेक्षा आहे, असं त्यांनी तेनाली रामा आपल्याला सांगितलं. अरे आपल्याला कसं काय कळणार आहे म्हणे यांच्यातला उत्तम श्रोता कोण आहे? आता प्रत्येकाला का आपण परीक्षा घेणार का तुला गाण्यातलं किती कळतं म्हणे? आणि गाण्या येणाराच उत्तम श्रोता असेल असं काही नाही म्हणे. एखाद्याला खूप गाणं येतं पण तो यांना किती येतं हे बघायला जर बसला असेल तर तो उत्तम श्रोता कसा होईल? तो काय श्रोता म्हणजे अगदी मनापासून ऐकायला बसलेला नाही, तो परीक्षा करायला बसलाय. परीक्षक होऊ शकतो पण श्रोत्यांच्या खुर्चीत बसून परीक्षक नाही व्हायला पाहिजे, श्रोता असलं पाहिजे की नाही? राजा म्हणतो, मोठी समस्या झाली, मी होतं म्हणून आलो बाबा. उत्तम श्रोते बसवू, आहे की नाही? ऐकायला कोण बसवू? उत्तम श्रोते बसवू. पण आता कसं काय करणार? शोधायचे कसे उत्तम श्रोते? म्हणे महाराज एक काम करा, त्या गायकाच्या आधी ते जे कुठले मोठे गायक महाराज येणार आहेत आपल्याकडे, त्यांच्या आधी काय करा, आपल्या गावामध्ये एक आपल्या इथला जो सगळ्यात उत्तम आहे त्याच्या गायनाचा कार्यक्रम ठेवा. बर, मग तुम्ही ठेवा तर म्हणे, मग आपण बघू. कार्यक्रम ठेवला, सगळ्या गावातले लोक कार्यक्रमाला बसवले आणि कार्यक्रमाला बसवलेल्या प्रत्येक श्रोत्याच्या मागे तेनाली रामानी एक माणूस भाला घेऊन बसवला. एक सैनिक कसा बसवला? भाला घेऊन, असा भाला धरून मागून. आणि म्हणे फक्त गाणं गुपचूप ऐकायचं. एकदाही गाण्यामध्ये आहा वा 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 ओ उत्तम बढिया काही म्हणायचं, शांत अशा हाताची घडी घालून बसायचं आणि गाणं ऐकायचं. आ म्हणायचं नाही, कुठल्याही हरकतीवर दाद द्यायची, शांत बसून राहायचं. सगळ्यांना सांगितली सूचना. गाणं सुरू झालं. छान असे वेगवेगळे राग त्या गायकांनी गायला सुरुवात केली, उत्तम उत्तम राग गायला सुरुवात केली. आणि जेव्हा अशी न घेता येण्यासारखी गाण्यातली एक जागा आलीच की बा काय वा असं म्हणावंच लागेल बा, अशी जागा आली. त्यांच्यातले 20 जण उठले, 20 जण एकदम हल्ले आणि वा असं म्हटले. तेनाली रामाने एवढेच ठेवा, बाकीचे घरी पाठवून द्या. तेनाली रामा म्हणे एवढेच ठेवा, बाकीचे घरी पाठवून द्या. ह्या 20 जणांना त्या पुढच्या येणाऱ्या गायकाच्या मैफिलीला बसवा. हे कोण आहे? उत्तम श्रोते. अहो मृत्यूचा भय विसरून जो त्या कार्यक्रमात तल्लीन होतो की नाही, त्याला म्हणायचं उत्तम श्रोता. भगवंताच्या भक्तीमध्ये असं तल्लीन होता आलं पाहिजे. कसं तल्लीन होता आलं पाहिजे? असं मागे ठेवलेल्या भाल्याचा सुद्धा काय पडला पाहिजे? विसर पडला पाहिजे. अहो आणि महाराजांचा जन्म होतोय तर आमच्या चेहऱ्यावर हास्य आलं पाहिजे. महाराज गमनाला निघताय तर आमच्या डोळ्यात अश्रू आले पाहिजे. महाराज वरदान देताय तर चैतन्य आमच्या अंगात सळसळलं पाहिजे. ह्या भावना ज्याच्यामध्ये घडून येत आहेत ना, त्याला काय म्हणायचंय? उत्तम श्रोता म्हणायचं आहे. त्याला काय म्हणायचं आहे? उत्तम श्रोता. असा जो काही श्रोता आहे त्याला म्हणायचं उत्तम श्रोता. नाही तर श्रोते असती बहुत, पण त्याचं काही फळ आहे का? त्याचं काहीही फळ नाही. त्याचं काहीही फळ नाही. उत्तम श्रोते आहेत पण फळ आहे का? नाही, त्याचं कुठलंच फळ नाही. आणि अशा भक्तिभावाने जो कोणी भगवंताची सेवा करतो, परीक्षिती कोण आहे?
उत्तम श्रोता आहे. नामधारक कोण आहे? उत्तम श्रोता आहे. म्हणून एकदाच ऐकलं आणि मुक्तीपर्यंतचं फळ मिळालं. तुमचं असं आपलं सगळ्यांचं मी म्हणतच नाही, माझं सुद्धा. मी एकदा कथा केल्यानंतर मुक्तीपर्यंतचं फळ मिळायला पाहिजे की नाही मिळत का? तेवढं एकाग्रचित्त अजूनही साध्य होत नाही. श्रोत्याला सुद्धा, वक्त्याला सुद्धा काय होता आलं पाहिजे? उत्तम श्रोता. मलाच माझं वाटतं आज किती छान गोष्ट सांगितली. आणि ती कोणी सांगितली? मी सांगितली. जोपर्यंत ती गोष्ट सद्गुरूंनीच सांगितली असं मला पटत नाही, तोपर्यंत वक्त्याला उत्तम श्रोता होता येत नाही. प्रत्येक गोष्टीच्या प्रवासाची एक मर्यादा असते, आहे की नाही? पाणी आहे, पाणी. गंगा मातेचं स्वरूप काय आहे? पाणी. हे पाणी इथे अडवता येतं की नाही? हवा अडवता येते का? घरात आपण हवा येणं बंद करू शकतो, पण म्हणून आपण त्या घरात राहू शकतो का? मग हवा येणं बंद केली तर आपला जीव गुदमरेल की नाही? आणि आपण राहू शकतो म्हणजे थोडी का असे ना हवा येतेच आहे, त्याच्याशिवाय आपण राहू शकत नाही. प्रत्येक पदार्थाच्या विस्ताराचा एक भाग ठरलेला आहे. बेडकाचा बैल होत नाही. व्यायाम करून सुदृढ बेडूक होऊ शकतो, पण बेडकाचा बैल काही होत नाही. आपल्याला गमतीत कथा असायची की नाही लहानपणी? बेडकाने खूप फुगला, बैल झाला फुटला. होत नाही ना असं. ज्ञानेश्वर महाराज आपल्या अनुभवामृत नावाच्या ग्रंथामध्ये सांगतात. काय सांगतात? ज्ञानेश्वर महाराज फार छान सांगतात, फार छान. ते म्हणतात आपल्याला मोठं व्हायचं आहे का? व्याप्ती वाढवायची आहे का? मग ज्याची व्याप्ती जास्त आहे ना त्याच्यात आपल्याला आपला मीपणा सोडून जाता आलं पाहिजे. मीपणा धरून गेलो तर मी माझ्या पुरताच राहील. माझ्या ज्ञानेश्वर माऊलींमध्ये मीपणा असताना तर विश्वाची माझे घर हे ते म्हणू शकत नाही. मग माझं घर कुठलं आहे? हे 4 खोल्यांचं. आपण प्रत्येक आलेल्या पाहुण्याला हे माझं घर आहे, हे माझं घर आहे म्हणून आपलं विश्वाची माझे घर होत नाही. पण ज्ञानेश्वर माऊलींचं झालं की नाही? ते म्हणतात हे विश्वाची माझे घर का? अनुभवामृतामध्ये ज्ञानेश्वर माऊली सांगतात मीठपणाचा सोडून या लोभू. मिठाने काय केलंय? स्वतःचा मीठपणा सोडून दिला, मीपणा सगळा सोडला. मिठात एवढी कुठला आली ताकद नाही तर म्हणे महासागराची चव कशी लागते अहो? खारट लागते, खारट. मग ही मिठाची ताकद आहे, ही मिठाची ताकद आहे. महासागर खारट करण्याच्या त्याच्यात किती पाणी आहे म्हणजे किती. तुम्हाला एखादं सरबत खारट करायचं, मग तुम्ही त्या ग्लासच्या मापाने ठरवाल की नाही 2 चमचे टाकलं पाहिजे म्हणजे हे पाणी काय होईल? खारट होईल. महासागरात किती पाणी आहे, मग किती मीठ पडलं पाहिजे म्हणजे खारट होईल? होईल का? पण आहे की नाही चव खारट? ज्ञानेश्वर माऊली सांगतात मीठपणाचा सोडून या लोभू. मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू. मिठाने काय केलंय? महासागराच्या विस्तीर्णतेचा लाभ घेतला. कसा घेतला? आपला मीठपणा सोडून दिला म्हणून घेतला. तेलाला तो घेता येत नाही. समुद्रात तेल टाकलं तर ते किनाऱ्याला निघून येतं, कारण ते पाण्यात मिसळत नाही. ते त्याचा मीपणा सोडत नाही. त्याचा मीपणा सोडतं का ते? नाही. एखादं केमिकल टाकलं तरंगणार, तरंगतंय म्हणजे ते पाण्यात गेलेलं निघून येईल की नाही बाहेर? त्याला सोडता येत नाही ना. मीठ पण खडे असतात, पण तरी तर मिसळतं. तेव्हा कसं मिसळतं? पाणी आणि मीठ वेगळं करता येणार नाही असं मिसळतं. मीठपणा सोडतं ते स्वतःचा. मीठपणाचा सोडून या लोभू. मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात मिठाकडून मी हे शिकलो की आपला मीठपणा सोडला तर आपल्याला महासागराची विस्तीर्णता घेता येते, नाही तर मी डबीत बंद राहील. मग मी काय करू आता? तर ते म्हणतात
मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम वाहून या शंभू शांभवी झालो. तशा प्रकारे मी माझा अहम कोणाच्या चरणांवर वाहिला? महादेवाच्या, या कपालेश्वराच्या, त्र्यंबकेश्वराच्या चरणांवर वाहून दिला. देवी अहम वाहून या शंभू. आणि मला ज्ञानेश्वराला शांभवी अवस्थेला जाणं शक्य नव्हतं. शंकराच्या असीमित शक्तीमध्ये सामावून घेणं, ती शक्ती जणू मीच आहे असं वाटणं, हे मला शक्य नव्हतं. पण मी जेव्हा शंकराच्या शक्तीमध्ये माझा मीपणा न घेता गेलो, तेव्हा ती शक्ती मला विस्तीर्ण करती झाली आणि मीच कोण झालो? शांभवी झालो. शंकराच्या शक्तीची अवस्था, तिचं नाव काय आहे? शांभवी. मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम वाहून या शंभू शांभवी झालो. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतायत? मी अशा प्रकारे काय झालो? शांभवी झालो. सुंदर वर्णन आहे की नाही? आम्ही अहम सोडला तर ह्या जगामध्ये कुठेही सामावता येऊ शकतो. मग ज्या दिवशी झोपायला एखादं पांघरुण आहे तिथे झोपता येऊ शकतं. ज्या दिवशी खूप छान व्यवस्था केलेली आहे तिथेही झोपता येऊ शकतं. फक्त सोडला काय पाहिजे? मला असंच लागतं, ही एक ओळ जर सोडली तर आपण कुठेही राहू शकतो, कुठेही राहता येईल. हे जगच कसं होईल? हे विश्वच काय होईल? घरासारखं होईल. आपल्याला घरीच का जायचंय? कारण मला असं लागतं, असं आपलं फिक्स आहे. म्हणून आपण जसं लागतो तसं त्याकडे जातो, है की नाही? सांगायचा मुद्दा आपला कुठे चालला होता की उत्तम श्रोता असणं सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. भगवंतामध्ये पूर्ण समर्पण झाल्याशिवाय भगवंताच्या शक्तीची अवस्था आपल्यावर कृपा करीत नाही. तिच्यामध्ये पूर्ण एकत्र होता येत नाही. आपण थोड्या वेळ जातो आणि तेलासारखं परत किनाऱ्यावर निघून येतो. विस्तीर्णता प्राप्त होत नाही जी संतांना प्राप्त झाली. ज्ञानेश्वर माऊलींना झाली, रामदास स्वामींना झाली, तुकाराम महाराजांना झाली, ज्ञानदेव महाराजांना झाली. किती किती संतांची नावं घ्यावी. निवृत्तीनाथ महाराजांना झाली. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, माझ्यावर कोणी कृपा केली? कृपा केली गहिनीनाथ. कृष्ण नामाचा जप दिला मला आणि गहिनीनाथांनी माझ्यावर काय केली? असीम कृपा केली. निवृत्तीचं असं सामर्थ्य नाही ते म्हणतात. अहो, निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन असं येतं, एक छान श्लोक येतो, देई सकला सदवृत्ती. ज्ञानेश्वर माऊलींना काय दिली नाथांनी? सद्वृत्ती. देई सकला सदवृत्ती, सकल पाशातून निवृत्ती, तव चरणी ठेवितो माथा आश्रय द्यावा निवृत्तीनाथा. निवृत्तीनाथांच्या आश्रयाला गेल्यानंतर ज्ञानेश्वर माऊलींना काय मिळाली? सकल सद्वृत्ती आणि सकल पाशातून निवृत्ती. है की नाही? कशी मिळाली? पण आश्रयाला गेल्यानंतर, मीपणा सोडून शरण गेल्यानंतर. सांगायचा मुद्दा हा आहे, आपण कुठपर्यंत आलो होतो कथेमध्ये? ब्रह्मराक्षस शरण आला, त्याचा मीपणा सुटला, त्याच्या देहाचा त्यांनी त्याग केला आणि त्या ठिकाणी अंधार जाऊन प्रकाश झाला आणि स्वतः सद्गुरु गाणगापुरी राहायला लागले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु स्वामी महाराज की जय. पुढच्या अध्यायामध्ये एक विलक्षण कथा घडते. सद्गुरु गाणगापुरी वास करतायत आणि सद्गुरूंना त्यांच्या मनामध्ये जाणवत आहे त्रिविक्रम महामुनी नावाचे एक मुनी आहे. काय नाव आहे? त्रिविक्रम भारती. त्यांचं नाव काय आहे? त्रिविक्रम भारती. हे जे मुनी आहेत ना, यांच्यापर्यंत या सगळ्या सद्गुरूंच्या कथा पोहोचत आहेत की असा एक यती आहे, योगेश्वर आहे, कुठे? गाणगापुरी सध्या वास करतोय आणि ह्यांच्या अशा अशा कथा घडतायत. वांग म्हैशीला हे आलं, त्याला ते झालं, अमुक झालं, तमुक झालं, नानाविध कथा आहेत. आपण काही थोड्याशा कथा बघितल्या, पण अजूनही भरपूरशा कथा ज्या सद्गुरू आहे म्हणजे घडतच राहणार आहे.
सद्गुरू आहे म्हणजे तिथे काय होत राहणार आहे, परिमितीच्या परिमाणाच्या मानवी परिमाणाच्या बाहेरच्या गोष्टी सहजरित्या होतच राहणार आहे आणि त्यांची चर्चा वाढतच राहणार आहे. आणि त्या चर्चा वाढत वाढत कोणापर्यंत पोहोचल्या आहेत, त्रिविक्रम भारती मुनींच्या कानावरती जाऊन पोहोचल्या आहेत. पोहोचल्यानंतर काय झालं, त्रिविक्रम भारती मुनी म्हणतायत की हा चतुर्थ आश्रमाची थट्टा चालली आहे. या सगळ्या चमत्कार म्हणजे काय आहे, संन्यास आश्रमाची थट्टा आहे. कारण अपरिमित कर्म करणं हे फक्त परब्रह्माला, परमात्म्याला, भगवंताला शक्य आहे. मानवी देह धारित असलेल्याला, सामान्य व्यक्तीला, मग त्यांनी कितीही त्याच्या उपासनेच्या गमजा मारल्या तरी ह्या क्रिया करणं हे त्याला शक्य नाही, असं त्रिविक्रम भारती मुनींचं मत आहे. पण विशेष गोष्ट अशी आहे की ते स्वतः संन्यास आश्रमाबरोबर फार जागरूक आहे. ते म्हणतात चमत्कार करणं म्हणजे सद्गुरू म्हणजे पूर्वाचार्य, काही अभ्यासक असे म्हणतात की चमत्कार करता एखादे गुरु चमत्कार करतात म्हणजे काय करतात, तर ते फक्त आपल्याला त्या मार्गाकडे आकर्षित करतात. ते नित्य ते करत नाही. एक दिवस फक्त करतील, त्या म्हशीला एक दिवस दूध येईल पण ते रोज येईल म्हणून त्या माणसाने कर्मच करणं सोडलं तर चालेल का? एक दिवस कर्म केलं कशासाठी, त्याची गाडी नीट चालावी म्हणून धक्का दिला फक्त. पण त्यांनी पुढे गाडी चालवली नाही तर सारखा धक्का द्यायला येणार आहे का? सारखा धक्का द्यायला येणार नाही. ते कोणाला करावं लागेल, त्यालाच करणं आहे. आता दूध आलं म्हशीला, मग ते नीट व्यवस्थित त्याचं नियोजन करणं आहे, त्याच्यातून 2 पैसे मिळवणं आहे, स्वतःचा संसार नेटका करून चालू करणं आहे. सद्गुरू चमत्कारावरती फार हे ठेवत नाही. ते तेच सांगतात दर ठिकाणी. ते आपण पूर्ण कथेमध्ये कालपासून परवापासून ऐकतोय, गौप्य रूपाने राहतात. म्हणजे काय, ते ग्राम बदलून परत चमत्कार न करता साध्या यतिवेशात राहतात की लोक माझी चमत्कार बघून माझ्याकडे फार यायला नकोच आहे. त्रिविक्रम भारतींचं पण म्हणणं हेच आहे की यतीश्वरांचं काम हे चमत्कार करणं नाही. आपण काय होतं, आपल्याला जे महाराज चमत्कार करतात त्यांच्या इथे खूप गर्दी होते आणि जे उपासना देतात त्यांच्याकडे कोणी फिरकायला तयार नाही. बोधामधून सांगतायत की उपासना देणारे गुरु महत्वाचे आहेत. चमत्कार एक दिवस चालेल पण उपासना काय करेल, आपलाही उद्धार करेल, मागच्या कुळाचाही करेल आणि पुढच्या येणाऱ्यांचाही करेल. महत्वाचे कोण आहे, एक दिवस चमत्कार महत्वाचा आहे का दैनंदिन उपासना महत्वाची? महत्वाची उपासना. कारण ती काय करणार आहे, आपलाही उद्धार करणार आहे, आपल्या मागच्या कुळाचाही करणार आहे आणि पुढच्या येणाऱ्या पिढ्यांचाही करणार आहे. चमत्कार एक दिवस आपल्याला फक्त त्या मार्गाकडे आकर्षित करणार आहे. म्हणून त्रिविक्रम भारती मुनी म्हणताय चमत्कार हे यतीश्वरांचं मुख्य कार्य नाही. आणि हे यतीश्वर जर ते करत असतील तर याच्यामध्ये एक तर फसवेगिरी आहे किंवा हेच परब्रह्म आहे, त्याच्याशिवाय हे होऊ शकत नाही. सद्गुरूंच्या मनापर्यंत ही वार्ता पोहोचलेली आहे. सद्गुरू म्हणतायत राजन गाणगापूरचा जो राजा तो त्यांना एवढ्या सगळं वाजत गाजत तिथे घेऊन आलेला आहे. त्यांनी राजाला सांगितलंय की अरे राजन, आपलं सगळं सैन्य दल हत्ती घोडे तयार कर, आपल्याला एका महात्म्याला भेटायला जायचं आहे. का महात्मा म्हणतायत त्यांना, कारण त्यांच्या मनामध्ये शंका आहे पण ती कपटासाठी नाही आहे, त्या चतुर्थाश्रमाची थट्टा व्हायला नको या प्रामाणिक आणि प्रांजळ भावनेने आहे, अहमपणाने नाही आहे. सद्गुरू म्हणतात माझ्याबद्दल क्लेश चालतो पण भावना कशी असली पाहिजे, प्रामाणिक असली पाहिजे. नाही तर नुसती माझी स्तुती आहे पण भावना प्रामाणिक नाही, मग ती मला चालत नाही. स्तुती बरोबर प्रामाणिक भावना अतिउत्तम, पण
स्तुतीला महत्व कमी आहे आणि प्रामाणिक भावनेला महत्व जास्त आहे. स्तुती बरोबर असेल तर उत्तमच आहे, पण भावना प्रामाणिक आहे, माझ्याबद्दल क्लेश आहे तरी मला चालेल, मी त्याच्यात काही शिक्षा देणार नाही, मी तो क्लेश दूर करेल. मग सद्गुरूंनी काय केलं, राजाला सगळं सैन्यदल तयार करायला सांगितलं. राजा अखिल सैन्यदल घेऊन निघाला आणि त्रिविक्रम भारती मुनींपाशी गेला. त्रिविक्रम भारती मुनी जिथे राहत होते त्या गावाचं नाव आहे कुमसी. गाणगापूर पासून जवळ असलेलं क्षेत्र आहे. तिथे गेला. कुमसी क्षेत्रावरती जाऊन त्रिविक्रम भारती मुनी काय करायचे, रोज मनामध्ये नृसिंहांची मूर्ती स्थिर करायचे, तिची मानस पूजा करायची. कुठली पूजा करायचे, मानस पूजा. मानस पूजा म्हणजे काय हो, तर घट्ट डोळे बंद करावे, डोळ्यासमोर सद्गुरूंची मूर्ती आणावी आणि सद्गुरूंच्या चरणांवरती आपल्याला जे जे काही वाहता येणार आहे, जे जे वाहण्याची आपण कल्पना करू शकतो. अहो, माणसाच्या शारीरिक मर्यादा सीमित आहे असं काही नाही, माणसाच्या कल्पना सुद्धा सीमितच आहे. किती कल्पना करणार, काळाला अनुसरून आपण कल्पना करतो. सामान्य माणसं जे कालातीत कल्पना करतात ना त्यांना काय म्हणतात, फिलॉसॉफर, तत्वज्ञ म्हणतात. कालाच्या बाहेरची कल्पना करणारे, कल्पना आहे पण कशी आहे, काळाच्या बाहेरची. तत्ववेत्ते, तत्वदर्शी, त्यांना काय म्हणतात, तत्वदर्शी. गीता सांगते त्यांना काय म्हणतात, तत्वदर्शी. काळाच्या बाहेरची कल्पना. आपली कल्पना कुठपर्यंत, सद्गुरांना घ्यायला मी खूप मोठी गाडी घेऊन आलो आहे, काळानुरूप कल्पना. पण सद्गुरांना घ्यायला अशी गाडी आणली आहे की जिला तेलच लागत नाही, आपोआप चालते, अशी कल्पना करायला सुद्धा आपण धजावत नाही. कारण कल्पनांची सुद्धा आपल्या काय आहे, मर्यादा आहे. पण माझ्या कल्पनेच्या जितक्या अंतिम मर्यादेपर्यंत जाऊन मी जे जे काही व्हायची कल्पना करू शकतो ती कशावर करायची आहे, सद्गुरूंच्या चरणांवर करायची आहे. कारण शारीरिक अर्चन करून करून समजा आपण ठरवलं मला सद्गुरूंच्या पायांवर तुळस व्हायची, किती वाहणार, किती वाहणार, खरंच व्हायची आहे बा, मग आपण म्हणू 1000 वाहू, एखादा म्हणेल 2000, 10000 म्हणेल की नाही. त्याच्यावर मग तो म्हणेल मिळत नाही, सध्या सीझन नाही, गाड्या येत नाही, आणेल तर कोण आणणार, आणली तर कोण वाहणार, वाहिली तर कुठे टिकणार, टिकली तर किती दिवस ठेवणार, आपण म्हणणार ना. कारण त्याच्यामध्ये काही मर्यादा आहे शारीरिक, प्रत्यक्षात करायच्या. पण अक्षाच्या बाहेर जाऊन केल्या तर, प्रत्यक्ष म्हणजे अक्षाच्या प्रतिमेमध्ये राहून, अक्षाच्या प्रक्रियेत राहून जे करता येतं त्याला काय म्हणतो, प्रत्यक्ष. पण अक्षाच्या म्हणजे माझ्या मर्यादेच्या बाहेर, म्हणजे खरंच व्हायचं नाही आहे, वाहण्याची फक्त काय करायची आहे, कल्पना करायची आहे. पण अगदी मनापासून करायची आहे की मी खरंच हे वाहतो आहेच. अहो, एक कथा अशी येते, म्हणजे लोक सांगतात की सत्य कथा. एक माणूस होता, तो ऑफिसमध्ये आला की त्यांनी एक रामाची मूर्ती तिथे ऑफिसमध्ये लावून ठेवलेली होती आणि तो डोळे बंद करायचा आणि त्या रामचंद्रांच्या मूर्तीला सगळ्या गोष्टी वाहतो आहे असा भावनेने तिथे नमस्कार करून उभा राहायचा. त्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका त्यांच्या बॉसला असं वाटलं की हा रोज फक्त हा काय करतो, टाइमपास करतो. त्यांनी त्याचा एक दिवस हात धरला आणि हात खेचला तर त्याची सगळी ती साधना भंग झाली मध्येच. तो त्याला म्हणाला, तू हा जो रोज टाइमपास करतो ना याच्यामुळे ऑफिसचं काम उशिरा सुरू. तो म्हणे, अहो माझ्याकडे घरी सोय नाही, मी इकडे राहायला आलेलो आहे दुसरीकडे, माझ्याकडे ती सोय असती तर मी तिथे केलं असतं, पण तिथे ते जमत नाही. पण माझा रामचंद्र उपाशी राहायला नको म्हणून मी रोज इथे आल्या. तो म्हणे, तू काळू घालतो म्हणून देव खातो का? रामचंद्र उपाशी राहायला नको म्हणजे काय, तू खाऊ घालतो म्हणून राम खातो का? तो म्हणे, हो मी खाऊ घालतो तेव्हाच खातो. खोटारडा म्हणे, काहीतरी बोलतो, कस काय तू घालतो तेव्हाच खातो? अहो खरंच सांगतो म्हणे.
आणि म्हणे काय रे म्हणे, एवढा मगापासून तुझ्याशी बोलतोय म्हणे, ही हाताची मूठ अशी पक्की का बरं धरून ठेवली आहे केव्हापासून? मुठीत काय पैसे चोरून उभा होतास का? मी पकडलो म्हणून पकडला गेला का? तो म्हणतो नाही, मी रामचंद्राला दहीभात खाऊ घालत होतो, तर दहीभात हाताला लागलाय, हात खरकटा आहे माझा. मी माझ्या मनापासून दहीभात खाऊ घालत होतो, तो खरकटा हात आहे, धुतल्याशिवाय तो वाया जाईल. देवाच्या ओठाला स्पर्श झालेला दहीभात आहे, इथे कुठे पडला, कोणाच्या पायाखाली गेला, कसं चालेल? मला तुम्ही कामावर काढून टाका, पण आत्ता सोडा आणि मला हात धुऊ द्या. माझा हात पहिले कुठल्या तरी झाडापाशी, झाडाच्या मुळापाशी जसं आपण निर्माल्य टाकतो तसं जाऊन झटकून टाकू द्या, म्हणजे मला तुम्ही म्हणताय ते सगळं करता येईल. मथितार्थ काय आहे? भावना एवढी दृढ असली पाहिजे, त्याला म्हणायचं मानसपूजा. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा श्रवणनयनजं वा मानसं वा पराधे विहितं विहितं वा सर्वमेतत् क्षमस्व. जय जय करुणाब्धे श्री महादेव शंभो. त्र्यंबकेश्वर भगवान की जय, कपालेश्वर भगवान की जय. अशा प्रकारची मानसपूजा कोण करतं? तर विक्रम भारती करतात. कोणाची? नृसिंहमुनीची. पण आज त्यांच्या मनात ती मूर्ती यायलाच तयार नाही, मूर्तीचं चित्त स्थिर व्हायला तयार नाही. आणि ते त्या नदीवरून जिथे रोज मानसपूजेला उभे राहतात तिथून वैतागून परत आले. आज काय पाप घडलंय? मनामध्ये भगवंत स्थिर होत नाहीये, चित्त माझं एकाग्र व्हायला तयार नाहीये, विचलित होत आहे. चालत आले तर बघतात काय, जी मूर्ती मनात होती तीच समोरून चालत येते. सद्गुरू सगळे सैन्य गुण गेले आणि नृसिंह मुनींना जी मूर्ती त्यांच्या मनात आहे त्याच मूर्तीच्या स्वरूपात काय देताय? दर्शन त्या ठिकाणी देताय. नृसिंह सरस्वती महाराज हात जोडून उभे आहेत, पण बघता बघता गंमत अशी घडली की सगळे हत्ती, सगळे घोडे, सगळं पायदळ, सगळं 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 त्या एकाच मूर्तीसारखं दिसायला लागलं. नक्की माझ्या मनातली मूर्ती कुठली आणि कोणाच्या डोक्यावर, कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं हे अजिबात नृसिंह सरस्वती त्रिविक्रम भारती मुनींना कळायला तयार नाही. अहो, भ्रम असाच असतो. एकदा अविश्वासाने, शंकेने भ्रम निर्माण झाला की किती रूप कुठे कुठे दिसतील हे सांगता येत नाही. आपण सकाळी उठून बातम्या लावल्या, बातम्यांमध्ये सांगितलं आपल्या गावामध्ये फार चोऱ्या होत आहे, काल इथे झाली, परवा तिथे झाली, तेरवा तिथे झाली. आता घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या रूपात आपल्याला कोण दिसायला लागतं? चोरच दिसायला लागतो. आला व्यक्ती की आपण त्याच्याकडं चोर तर नाही ना, त्यांनी आपलं येऊन नेहमी सारखं एखादा समजा वायर फिटिंगला घरच्यांनीच, आपल्याच नातवानी, आपल्याच मुलांनी एखादा माणूस वायर फिटिंगला बोलावलाय, आजी बातमी ऐकून झोपले आहे. वायर फिटिंगचा माणूस आला आणि वरती काहीतरी खुडखुड करायला लागला, आजी ओढून उठल्या, चोर आहे. सगळ्या ठिकाणी कोण दिसायला लागतो? चोर दिसायला. कशाला? इकडच्या कुशीवर झोपलाय, मुलगा आला खुडखुड करायला लागला, आजी परत म्हणून उठल्या, चोर आहे. सगळ्यांच्या ठिकाणी कोण दिसतोय? चोर. का? भ्रमानी दिसतोय. कशाने दिसतोय? भ्रमानी, शंकेनी. गुरूंच्या ठिकाणी शंका घेतली म्हणून नृसिंह सरस्वती स्वामी म्हणून त्रिविक्रम भारतींच्या मनामध्ये काय निर्माण झालाय? भ्रम निर्माण झालाय. त्रिविक्रम भारती मुनी प्रार्थना करतात, सद्गुरूंना नमस्कार करतात, मनोभावे त्यांना पश्चाताप होतो आणि पश्चातापाचं फळ क्षमा आहे. महाराज त्यांना क्षमा करतात आणि त्रिविक्रम भारती त्यांना विनंती करतात की हे सद्गुरू दत्तात्रेय, हे महाराज, तुम्ही मला तुमच्या निज स्वरूपात दर्शन द्या. काय प्रार्थना करतात? निज स्वरूपात दर्शन द्या. अहो, आणि खोटं वाटेल तुम्हाला, पण नृसिंह सरस्वती महाराज त्यांच्या यतिवेशात दर्शन देत नाहीत.
ते निजस्वरूपात म्हणजे त्यांच्या परब्रह्म परमात्मा स्वरूपात विराट स्वरूपात कोणाला दर्शन देतात? स्वामी महाराजांना दर्शन देतात ते विराट स्वरूपामध्ये. कोणाला दर्शन देतात? त्रिविक्रम भारतींना दर्शन देतात. अहो, ज्या विराट स्वरूपाचं दर्शन अर्जुनाला झालं त्या विराट स्वरूपात दर्शन देतात. नमो स्वनंताय सहस्त्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. सहस्रशीर्षः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद सभूमिग्गु सर्वतस्पृत्वा त्यतिष्ठद्दशांगुलम. असा कराळ विकराळ विराट भगवंताचं स्वरूप दाखवतात. जसं विराट स्वरूप दिसतं ती सगळी स्वरूप खालची क्षीण होऊन जातात आणि निजस्वरूपात अहो दृढनिश्चयाचं स्वरूप कसं असतं? नेहमी विराट असतं. कथा काय सांगते? दृढनिश्चयाचं स्वरूप कसं असतं? विराट असतं. एखाद्या माणसाने दृढनिश्चय केला की सगळे भ्रम बाजूला पडतात आणि त्याच्या निश्चयाचं स्वरूप कसं दिसायला लागतं? विराट दिसायला लागतं. सद्गुरूंच्या चरणांच्या दर्शनाचा दृढनिश्चय केलेल्या त्रिविक्रम भारतींना सद्गुरूंचं स्वरूप कसं दिसतंय? विराट दिसतंय. विराट स्वरूप दिसतंय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विराट असं स्वरूप दिसलंय. पायावर डोकं ठेवलंय. तुम्ही म्हणाल याच्यात काय विशेष गोष्ट घडली? विराट स्वरूप दिसल्यावर कोणीही काय करणार आहे? पायावरती त्यांच्या डोकंच ठेवणार आहे. पण अहो, आपण भोळी माणसं. आपल्याला असं वाटतं कोणी असंच करेल, पण कोणी असं करत. विराट स्वरूप दिसून सुद्धा पायावर डोकं ठेवायला काय लागतं? भाग्य लागतं. मनामध्ये ती सात्विकता लागते. मनामध्ये त्या गुरूंची कृपा थोडी का असे ना असावीच लागते. नाहीतर माणूस अगदी देवाच्या जवळ जातो आणि तिथली छान अशी एखादी मिसळ खाऊन घरी येतो, पण दर्शन होत नाही. होतं का? असं आधी झालंय म्हणून सांगतो. अहो, अर्जुनाला भगवंताने विराट रूप दाखवलं आपल्याला माहिती आहे. पण अर्जुनाच्या आधी कोणाला दाखवलंय? अर्जुनाच्या आधी दाखवलंय दुर्योधनाला. दे दो हमें 5 ग्राम. भगवंत सांगायला गेले. रश्मिरथी नावाचं काव्य आहे. त्या काव्यामध्ये कवी म्हणतात, कवी दिनकर म्हणतात, भगवंत काय करायला गेले? शांतता प्रस्थापित करायला गेले की पांडवांना दुर्योधना 5 ग्राम देऊन टाक. तुझं राज्य तुला ठेव. एवढं देऊ शकतोस का? देऊन टाक. युद्ध टळेल. अरे हा सगळा नरसंहार टळून जाईल. पण दुर्योधन अहम आहे. देवी अहम वाहून या शंभू शांभवी झालो. अहो, अर्जुनाला अहम टाळता आला म्हणून नारायणाबरोबर जाता. 50 किलोचं वजन घेऊन अमेरिकेला नाही जाताय. 40 किलो सोडावं लागतं. भगवंताबरोबर जायचंय तर काय सोडावं लागतं? अहम सोडावा लागतो. देवी अहम वाहून या शंभू शांभवी झालो. अहम सोडावाच लागतो. दुर्योधनाचा काय सुटला नाही? अहम. दुर्योधन चालला नारायणाला बांधायला. भगवान म्हणतायत, आ दुर्योधन बांध मुझे. तुझ्यात काय ताकद आहे? तुझ्याकडे किती मोठी दोरी आहे? तुझ्या हस्तिनापुराचं काय साम्राज्य आहे आणि कोणती सेना आहे? मला एकदा दाखव आणि मला बांधून दाखव. बघता बघता भगवान कशामध्ये प्रविष्ट झाले? विराट रूपात प्रविष्ट झाले. अनेक बाहू. अहो, भीष्माचार्य युधिष्ठिराला सांगतात रूप भगवंताचं. तिथे बघितलेलं भगवंताचं रूप कसं आहे युधिष्ठिरा? सांगतायत, अनेक बाहू वरवक्त्र नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तन्न मध्यं न पुनस्तादि पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप. ज्याला अंत नाही आहे,
मध्य नाही आहे, जो पूर्ण मी बघू शकत नव्हतो असं रूप कोणी घेतलं? नारायणाने घेतलं. त्याला काय बांधणार आता? त्याला कसं काय बांधायचं? सर्व पवन मुझमे लय है, सर्व पवन अग्नी पाताळ सगळं कशात आहे? माझ्यातच आहे. तू मी विश्व चराचर सगळं माझ्यात आहे. भगवंत हुंकार करतायत. पण एवढं सगळं दिसलं तरी अहम नावाचा पडदा विश्वरूप सुद्धा दिसू देत. हो, आपल्या इथे आता इथे हे इकडे आपल्याला यज्ञाची सगळी व्यवस्था झाली आहे की नाही? लक्ष केंद्रित व्हावं, नीट पूजा व्हावी म्हणून पडदा लावला. त्याच्याने काय होत आहे? तिकडचं दिसत नाही. पण हा पडदा मी उभा राहिलो आणि त्याच्या वरून बघितलं तर दिसेल की नाही? दिसेल. पण अहम नावाचा पडदा इतका मोठा आहे की तो विश्वरूप दिसू देत नाही. अहंकाराचा पडदा किती मोठा आहे, किती अपारदर्शक आहे, किती जाड आहे की तो काय दिसू देत नाही? दुर्योधनाला भगवंताचं विश्वरूप दिसू देत नाही. आणि दुर्योधन पाया पडला नाही. तुम्हाला वाटलं असं की गाव असं कशाला लिहितील ग्रंथकार, हे कोण वाया का घालवतील? की नृसिंह सरस्वती महाराजांनी विश्वरूप दाखवलं, बरोबर आहे. पुढे कोण वाया घातली की नाही? कशासाठी? की त्रिविक्रम भारती पाया पडले श्रद्धेने हे सांगण्यासाठी. का ओळ घेतली एक त्याच्यासाठी? कारण असं प्रत्येक वेळेस होईल असं नाही. दुर्योधन अहमपणाने पाया पडला नाही. त्रिविक्रम भारती पाया पडले याचा अर्थ त्यांच्याकडे काय नाहीये? अहम नाहीये. तेवी अहम वाहुनिया शंभू शांभवी झालो. तेवी अहम वाहू, ज्ञानेश्वर माऊली खूप छान सांगतात. देवी अहम वाहुनिया शंभू शांभवी झालो. या विश्वरूप नारायणाला आपण सगळे नमस्कार करू आणि त्यांच्या चरणांवर आजची वाघ सेवा या विश्वरूपावर अर्पण करू आणि त्यांच्या रूपामध्ये अहम वाहून त्यांच्या शक्तीचा आनंद घेऊ. अशी डोळे बंद करून प्रार्थना करू आणि आजची ही सेवा या विश्वरूप नारायणाच्या चरणावरती आपण अर्पण करू. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. यतींद्रं सद्गुरुं वंदे श्री नृसिंह सरस्वती श्रीमद्दत्तावतारं च कृपादानमपेक्षसे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अमृताची आरवटी घातिली असे गोमटी ज्ञानी जनप्रशिती घोटी नानी जनप्राशिती घोटी. गुरुचरित्र कामधेनू गंगाधराचा नंदन सांगे गुरुचरित्र विस्तारुण. भक्तिपूर्वक ऐकती जन लाधती पुरुषार्थ चतुर्विध. इति श्री गुरुचरित्र परमकथा कल्पतरू श्री नृसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे त्रिविक्रम भारती विश्वरूप दर्शन नाम चतुर्विंशोऽध्यायः. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. लावला का दिवा? दीपं प्रज्वालयेत ह्रीं रत्नेश्वर्यै नमः. सगळ्यांनी आरतीसाठी उभं राहायचं आहे. ह्रीं रत्नेश्वर्यै नमः. त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाणा. त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. नेती नेती शब्द न ये अनुमाना. सुरवर मुनिजन योगी समाधी ध्याना. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती ओवालिता हरली भवचिंता. जय देव सभाय अभ्यंतरी तू एक दत्त. आभाग्यासी कैसी कळे नाही मात. पराही परतली कैसा हा हेत. जन्म मरणाचा पुरलासे अंत. जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता. आरती ओवाळीता हरली भवचिंता. जय देव दत्त येऊनी हा उभा टाकला. सद्भावे साष्टांगे प्रणिपा
दंडवत केला प्रसन्न होणी आशीर्वाद दिधला जन्म मरणाचा फेराच कविला जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव दत्त दत्त ऐसे लागले ध्यान हरपले मन झाले उर्मण मी तूपणाची झाली उळवण एका जनार्दनी श्री दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती ओवाळीता हरली भवचिंता जय देव कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सहितं नमामि कर्पूर पूरेण मनोहरेण सुवर्ण पातो जगसंस्कृतेन प्रदीप्त भासा सहसंगतेन निरांजनं ते जगदीश कुर्यात् हस्तेन देवता अभिवंदनम हस्ताभ्यामात्मवंदनम हस्तौ प्रक्षाल्य मंत्रपुष्पांजलिः जटाधरं पांडुरंगं शूलहस्तं कृपानिधिं सर्वरोगहरं देवं दत्तात्रेय नमोस्तुते भिक्षाटनं गृहे ग्रामे पात्रं हे ममयं करे नानास्वादमयी भिक्षां दत्तात्रेय नमोस्तुते दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात् नानासुगन्धपुष्पाणि यथा कालोद्भवानि च पुष्पांजलिर्मया दत्तं गृहाण परमेश्वर एक प्रदक्षिणा करा यानि कानि च पापानि जन्मांतर कृतानि च तानि विनश्यन्ति प्रदक्षिणं पदे पदे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्माद् कारुण्य भावेन रक्ष परमेश्वर मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे आवाहनं न जानामि तवार्चन पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ति पुण्योहं तव दर्शनात् अज्ञानात् विस्मृतिर्भ्रान्त्या यन्न्यूनमधिकं कृतं तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर विसर्ग बिंदु मात्राणि पदपादक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनेन कृतपूजना खेण कर्मणा भगवान श्री गुरुदत्तात्रेय देवता गंगा गोदावरी देवता प्रियता नमः आपल्याला भस्माचं हे पाहिजे बाकी भस्म आणि वाटलं जपत असेल आपल्याला तर आपण नंबर देऊ शकतो नाही उद्या आणायचं नाही आपणच करायचं हे पॉज करू का